नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे। सिन्दूरोद्धूलिताङ्गं तिलकविलसितं चारुगौराङ्गरागं गाणेशाक्षान् दधन्तं स्मितमुखकमलं ज्ञानमुद्राकराब्जं भव्यं चाजानुबाहुं यतिवरममलं शुद्धकाषायवस्त्रं योगीन्द्रं श्रीगणेशं परमगुरुवरं गाणपाचार्यमीडे। परब्रह्म परमात्मा भगवान श्री मयुरेश्वर क्षेत्रस्थ सकल देवता आणि उपस्थित संत सज्जन हो, शास्त्रांनी काही नियम घालून दिलेले आहेत. त्या नियमांपैकी एक नियम आहे की कुठलाही ग्रंथ, कुठलंही प्रवचन, कुठलंही कीर्तन, कुठलंही चिंतन ज्या नियमांनी चालावं त्या नियमांमध्ये जे अनेक नियम सांगितले त्यातला एक महत्त्वाचा नियम सांगितला आहे, उपक्रम उपसंहार एकवाक्यता. याचा अर्थ जिथे सुरुवात व्हावी तिथेच समाप्ती व्हावी. नाही तर सुरुवातीच्या दिवशी काहीतरी वेगळंच सांगितलं आणि शेवटच्या दिवशीपर्यंत बोलता बोलता भलतीचकडं पोचले, त्याला शास्त्रीय विवेचन म्हणत नाहीत. व्यवहारात चालू शकतं. जे पहिल्या दिवशी सांगितलं तेच शेवटच्या दिवशी वाटलं पाहिजे, त्याच्यावरच चिंतन असलं पाहिजे आणि आपल्याला सगळ्यांना पटेल की मी पहिल्या दिवशी पहिल्यांदा मुद्दाम सांगताना सांगितलं होतं की लक्षावधी जन्माचं पुण्य एकत्र यावं लागतं तेव्हा माणसाचा जन्म मिळतो. त्याच्याही पेक्षा आणखीन कित्येक जन्माचं पुण्य एकत्र यावं लागतं तेव्हा तो भारतात मिळतो. कोट्यावधी जन्माचं पुण्य एकत्र यावं लागतं तेव्हा कुठं मयुरेश्वर क्षेत्रात येता येतं. आणि अब्जावधी जन्माचं पुण्य एकत्र यावं लागतं तेव्हा कुठे मयुरेश्वर क्षेत्रात अधिक मासामध्ये मुद्गल ऐकायला मिळतं. पटेल आपल्याला ते सांगितलेलं सगळं. मी तर 21 दिवस अनुभवतोय. आज सगळ्यात पहिल्यांदा माझी अशी अवस्था आहे, काय बोलावं तेच समजत नाही आहे. कारण बोलण्याकरता शब्द नावाची गोष्ट लागते आणि शब्द जोपर्यंत मेंदूतून चालतात तोपर्यंत ते वापरता येतात. आज मी मेंदूच्या पातळीवरच नाही आहे, सकाळपासून भावनेच्या हृदयाच्या पातळीवर येऊन पोहोचलो आहे. त्याच्यामुळे आज जे काय मुद्गलाचार्य बोलून घेतील गणेश योगेंद्राचार्यांच्या कृपेने मुखातून निघेल त्याला आपण मुद्गल समजायचं, चिंतन समजायचं. पण वास्तविकता आहे की आयुष्यामध्ये इतके भाग्याचा काळ दुसरा कुठलाही असूच शकणार नाही. आपल्याही प्रत्येकाच्या मनात हीच भावना असणार आहे याची मला खात्री आहे. कारण इतकं सातत्याने सलग भगवंताचं चिंतन आपल्याला सगळ्यांना करायला मिळालं. सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता. आत्ता सांगितलं तसं काल आपण बोलतानाच या मुद्द्यावर थांबलो की भगवंताला मागणी मागताना मागितली आहे गणपत्यांचा संग मला सतत दे. आणि म्हणून 21 दिवस मी तो आनंद अनुभवतोय की आपल्यासारख्यांच्या सोबत आणि सकाळी पारायण करताना आजूबाजूला असणाऱ्या 2 गणपत्यांच्या सोबत आम्ही तिघजणं एका जागी 21 दिवस जाऊ द्या, आम्ही तिघजणं आपापल्या घरात 21 दिवस राहत नाही अशी अवस्था आहे. हे केवळ आणि केवळ मयुरेश्वर क्षेत्राचं वैभव आहे की आम्हाला सगळ्यांना एका जागी इतक्या वेळ बसता आलं. प्रत्येकाचे आपापले व्याप असतात, पण ते व्याप सोडून शांत राहता येणं म्हणजे पाठकशास्त्री एक मस्त प्रकार त्यांच्या ह्याच्यामध्ये करतात. कार्यक्रमात आलं की ते पहिल्या दिवशी सांगतात त्यांचे वर्कशॉप जे असतात त्याच्यात मोबाईल पूर्ण बंद ठेवायचा आणि मग दुसऱ्या दिवशी ते आल्यानंतर सांगतात काल दिवसभर तुमचा मोबाईल बंद होता आणि तरी तुम्ही जिवंत आहात. मी गेले 21 दिवस जिवंत आहो. जेवढा इतर वेळा आपण या साधनांचा वापर करतो आणि याच्या माध्यमातून जगाशी संबंधित असतो
त्या जगाशी संबंधित राहण्याच्या ऐवजी गजाशी संबंधित राहण्याचा आनंद काय असतो तो 21 दिवस आपण घेतोय. अत्यंत आनंदाचा काळ. मग अशी म्हटलं तसं प्रत्येकाचं कोणाकोणाचं गुणगान करावं मलाही प्रश्न पडलाय. त्यांनी सुरुवातीला घेतलेले सत्कार हे त्यांनी म्हटलेलं वाक्य अत्यंत योग्य आहे की आपण सगळेच सत्काराला पात्र आहात आणि तुमचा सगळ्यात मोठा सत्कार खरं तर भगवंतानी केलाय. तुम्हाला मोरगावात त्यांनी बसवलंय. आणखीन काय सत्कार पाहिजे? याच्यापेक्षा मोठा सत्कारच असू शकत नाही. शब्द थिटे आहेत त्या तुमच्या भाग्याच्या पुढे. आम्हाला वाईट वाटतं की आम्हाला केव्हा तरी एखाद्या वेळा येता येतं आणि थोडा वेळ बसता येतं. यावेळा निदान तो काळ वाढला. तुम्ही वर्षानुवर्ष आयुष्यभर त्या मोर्याच्या पायाशी हा तुमच्या भाग्याला आरंभी वंदन करतो. मयुरेश्वराने 21 दिवस पायाशी बसवलं. त्या स्थानी बसवलं जिथं प्रत्यक्ष योगींद्रांनी या दिव्य ग्रंथाची आपल्या सगळ्यांकरता उपलब्धता करून दिली. काळाचा मधला भाग होता. त्या भागामध्ये तिथं आपल्याला जाता येणं सुद्धा शक्य नव्हतं. ती ओवरी संपूर्ण बंद होती. कुलूप केव्हा लावलं होतं माहीत नाही. त्याची किल्लीच सापडली नसेल. कुलपासकट तोडावं लागलं असणार आहे. भगवंताने आपल्यासाठी ते कुलूप उघडून दिलं. पहिल्यांदा तर मुद्गलाच्या रूपात जगाचा सगळ्या कुलपांना सोडायची किल्ली आपल्याला दिली आणि आज आपल्याला तिथं बसून पारायण करण्याची अद्वितीय संधी भगवंतांनी दिली. भगवान श्री गणरायाला वंदन, भगवान श्री योगींद्रांना वंदन. ती संधी लौकिक अर्थाने माननीय गुणेशजींनी दिली. कारण जसं म्हटल्याबरोबर ताबडतोब पण जागा तुमची आहे, तुम्ही पाहिजे तितके दिवस पाहिजे तसं वापरा. लोक आजकाल आल्यानंतर पहिला प्रश्न केव्हा जातात विचारतात. त्या काळात 21 दिवस आपल्या ताब्यात एखादी गोष्ट देणे अत्यंत महत्त्वाचा आनंद तो घेतला. दिलीपजींचं घर हे माझं घर असल्यासारखं आहे. मी आत्ता म्हटलं तसं मी घरी 21 दिवस राहत नाही. यांच्या घरी 21 दिवसापासून आहे. त्या मातेला काय वंदन करावेत आणि त्यातल्या त्यात आमच्या 2 सुनबाईंचं किती कौतुक करावं. त्यांच्या डोक्यात वेगवेगळे पदार्थ चालत होते. आज काय खाऊ घालायचं. अहो म्हटलं आम्ही मुद्गल वाचतोय, आम्हाला तेवढंच पुरेसं आहे. पण बोलता बोलता वहिनी बोलल्या आम्हाला तिथं येता येत नाही, रोज ऐकता येत नाही. म्हटलं बिलकुल बरोबर आहे. तुम्ही येतही जाऊ नका. कारण तुम्ही घरी शांतपणे आहात या विश्वासावर मी 2 तास बोलू शकतो. कारण घरी गेल्यावर जर समजा फुटाणे खायची वेळ वडिलांच्या काळासारखी असती तर पंचायत झाली असती. एवढा वेळ नसतं बोलता आलं. त्याच्यामुळे त्या माऊलीला वंदन. त्यांच्या दोन्ही सुनांना मनपूर्वक कौतुक. आणि तुम्हाला काल सांगितलं तसं त्यांच्या घरी मला गुरु महाराज भेटलेत, त्यांचे नातू. त्यांनी मला जगात सुखाने जगायचा मार्ग शिकवला. काही समोर आलं की वा 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 म्हणायचं. इतका सुंदर मंत्र नाही आहे दुसरा, वास्तविकता आहे. आणि हा मंत्र मोरगावातले ग्रामपुरोहितच देऊ शकतात. जगातल्या प्रत्येकाला वा 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 म्हणता येतं. आनंद वाटला आपल्या सगळ्यांच्या सोबत. शमी मंदार आणून देणाऱ्या ताई असो, दुर्वांची सोय करणारे प्रत्येक आणि ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचं त्या सगळ्यांच्या सोबत चिंतनात राहता आलं. आमच्या आदरणीय अय्यर ताई आहेत. सतत येता जाता इथून बाहेर पडल्यानंतर ते नाही समजलं पुन्हा काहीतरी बोला, त्याच्यावर आणखीन विवेचन करा करत दिवसभर त्या चिंतनामध्ये आम्हाला ठेवतायत. वारंवार वारंवार मयुरगशाच्या चिंतनात राहतो याचा आनंद आहे. ते चिंतन आपण पुन्हा एकदा थोडंसं त्याची उजळणी करण्याचा प्रयत्न करू. भगवान श्री गणेशांच्या या दिव्य ग्रंथामध्ये 2 शब्द पहिल्या दिवशीपासून सातत्याने येतात. एकाही दिवसाचं वाचन त्या 2 शब्दांशिवाय होत नाही. 20 दिवस मी काय प्रार्थना करू करू स्वतःवर नियंत्रण ठेवलंय. त्या 2 शब्दांना स्पर्शच करायचा नाही असं ठरवलं होतं. कारण शेवटच्याच दिवशी त्या 2 शब्दांवर बोलावं. आणि म्हणून 20 दिवस पूर्ण नियंत्रण भगवंताच्या कृपेने ते शक्य झालं. मुद्गलाने 2 अद्वितीय शब्द आपल्याला वापरलेत. एक शब्द आहे स्वतः उत्थान आणि दुसरा आहे परतः उत्थान. रोज येणार 21ही दिवस जेव्हा जेव्हा चिंतन करतो. काही काही शब्द मुद्गलाने स्वतःचेच वापरलेले आहेत. काल मी जसं आपल्याला सांगितलं शम आणि दम, यम आणि नियमच्या ऐवजी स्वतःचे शब्द मुद्गल वापरतं, दुसऱ्या क्षेत्रातले शब्द वापरतं आणि स्वतःची एक परिभाषा वापरतं. तसं परिभाषेमध्ये अनेक शब्द जसं एक अद्वितीय जोडी शब्दांची वापरली ज्याच्यावर आपण वारंवार बोललो, संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात. हे शब्द दुसरीकडे सहजासहजी मिळणार नाहीत. हे मुद्गलाचे स्वतःचे शब्द आहेत. ही मुद्गलाची स्वतःची परिभाषा आहे. जे जे तुम्हाला इंद्रियांनी कळू शकतं, ज्याला ज्याला तुम्ही मनाने गवसणी घालू शकता, मनाच्या माध्यमातून जे जे समजून घेऊ शकता आणि वाणीने ज्याचं ज्याचं वर्णन करता येतं त्या सगळ्याला संप्रज्ञात असं म्हणतात.
आणि ज्याचं ना वाणीने वर्णन करता येतं ना मनाने ज्याच्यापर्यंत पोहोचता येतं, असं उपनिषदाने ज्याला येतो, वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, असं उपनिषद ज्याचं वर्णन करतं त्या परब्रह्मतत्वाला असंप्रज्ञात असं म्हणतात. आणि जगात माझ्या मोरया इतकं दिव्य दैवत नाही आहे, कारण मोरया एकाच वेळी संप्रज्ञातही आहे आणि असंप्रज्ञातही आहे. कारण गळ्यापासून खालचा भाग मोरयाचा तुमच्या माझ्यासारखा आहे, म्हणून तो ग स्वरूप आहे, आणि त्याचं मस्तक मात्र त्याच्या विपरीत आहे, ते ज स्वरूप आहे. म्हणून संप्रज्ञात शिर, आपल्या शरीराच्या खालचा भाग, आणि असंप्रज्ञात मस्तक, अशा दोन्हीचं एकत्रीकरण असणारा माझा मोरया जगातलं अद्वितीय दैवत आहे. खऱ्या अर्थाने सगुण निर्गुणाचं एकत्रीकरण काही असेल, सगुणाच्या आधारेच आपल्याला निर्गुणापर्यंत पोहोचायचं आहे, पर्याय नाही आहे. पण सगुणाच्या आधारे निर्गुणापर्यंत पोहोचायचं असेल तर अन्य कुठल्याही देवतेपेक्षा त्या सगळ्या देवतांबद्दल पूर्ण आदर, कारण ते वारंवार आपण बोललो आहे, कोणाचाही अधिक्षेप नाही. माणसांचा अधिक्षेप करण्याची आपली योग्यता नाही, देवतांचा आपण काय अधिक्षेप करणार. सगळ्या देवतांपेक्षा माझा मोरया श्रेष्ठ आहे. एवढ्या करता मी त्या बाकीच्या देवतांना सांगतो, कुठल्याही देवतेच्या माध्यमातून परमानंद नावाची गोष्ट, स्वानंद नावाची गोष्ट नाही मिळू शकत. ती फक्त आणि फक्त मोरयाच्या चरणी आहे. वास्तविकता ही आहे की बोलता बोलता सहज बोललो होतो की आपण सगळे, म्हणजे मी बोलताना माझ्याबद्दल बोललो, मी स्वानंदातून आलेलो आहे, मीच आलो आहे असं नाही आहे, आपण सगळेच स्वानंदातून आलो आहे. आणि त्या अवस्थेला, ज्या अवस्थेला सध्या येऊन पोहोचलो, मूलतः स्वानंदात असलेले आपण सगळे, मूलतः स्वानंद स्वरूप असलेले आपण सगळे, मूलतः स्वानंद निवासी असलेले आपण सगळे आज या परिस्थितीवर येऊन पोचतो. ही जी अवस्था, ही जी उतरंड खाली येणं, याला मुद्गलाने स्वतः उत्थान असं म्हटलं. मोरयाची स्वतःची जी अवस्था, स्वतः त्यांचं जे स्वरूप आहे ते स्वरूप सच्चिदानंद स्वरूप आहे. सत शब्दाचा अर्थ अस्तित्व असा आहे, चित शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे, आणि आनंद शब्दाचा अर्थ आनंदच आहे, त्याला दुसरा शब्दच नाही आहे. सच्चित आणि आनंद हे परमात्म्याचं स्वरूप असतं. गंमत कशी मस्त आहे, मोरयाचं स्वरूप सच्चिदानंद हे आपल्याला सांगितलं, हे उपनिषदांचे शब्द आहेत. पण उपनिषदांच्या शब्दात गाणपत्य संप्रदाय अशी मजेदार बदल करतो. जसं मी आत्ता सांगितलं तसं की यम नियमाच्या ऐवजी शम दम वापरलं, तसं अथर्व शीर्षांनी सच्चित आनंदाला बदल करून सांगितलं वाक्चित आनंद. अथर्व शीर्ष सच्चित आनंद शब्द नाही वापरत. त्वम वाङ्मयः त्वम चिन्मयः त्वम आनंदमयः. तुम्हाला वाक शब्द का वापरला सच्च्याऐवजी, तर सत शब्दाचा अर्थ आहे अस्तित्व, आणि अस्तित्व कशालाही असू शकतं. माझ्यासमोर ठेवलेल्या या चौरंगाला या अस्तित्व आहे, काही ना काहीतरी अस्तित्व आहे, कधी ना कधीतरी तयार झाला, भले कधी ना कधीतरी नष्ट होईल, मोजक्या स्थानात आहे, मोजक्या जागेत आहे, सगळं असेल, पण तरीही याला अस्तित्व आहे. पण याचं अस्तित्व हे निर्जीव स्वरूपातलं आहे, ते निर्जीव स्वरूपातलं अस्तित्व आहे. मोरयाचं अस्तित्व असं निर्जीव नाही, कारण दगडालाही अस्तित्व आहे. मोरयाचं असं अस्तित्व आहे का, त्याचं उत्तर आहे नाही. त्या अस्तित्वाला शब्द वापरला वाक, वाक म्हणजे वाणी, आणि म्हणून आपल्यासमोर वाणी स्वरूप असलेला मोरया बसलाय. एक प्रत्यक्ष स्वरूपामध्ये, मूर्ती स्वरूपामध्ये भगवान तिथं असतात, आणि ग्रंथरूपामध्ये, वाणी स्वरूपामध्ये आपल्यासमोर भगवान मुद्गलाचार्य येऊन बसलेले आहेत. वाणी कशाला म्हणतात, त्याचं उत्तर आहे 3 प्रकारचे जीव आहेत जगामध्ये. एक तर पहिल्यांदा जडाला सांगितलं मी, जडालाही अस्तित्व असतं. जीवांमध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत. जीवांचा पहिला प्रकार आहे जडवत असलेले जीव, त्यांना वृक्ष असं म्हणतात. त्यांना हलता येत नाही, जागची हालचाल करण्याची सोय नाही. त्यांच्यामध्ये जी काही गोष्टी दिसतील त्या बाहेरच्या वाऱ्याचे परिणाम असतील, स्वतःहून हलणे नावाची गोष्ट नाही, जागा सोडता येत नाही. कितीही दुःख वाट्याला येऊ की कितीही चांगलं वाट्याला येऊ, दोन्हीचाही त्याच्यावर परिणाम दिसत नाही. हर्षही दिसू शकत नाही, दुःखही दिसू शकत नाही. तुम्ही फांदी तोडली म्हणून झाड रडतानाही दिसत नाही. अगदीच नाही असं नाही, बारकाईने पाहिलं तर दिसेल. कुठं दिसतं, एखाद्या झाडाचं नुसतं पानसुद्धा तोडा, तिथं दोन्हीकडे तुम्हाला रडणं दिसू शकतं. जिथं तोडलेलं पान असतं तिथंही एक थेंब येतो, आणि जिथून तोडलं असतं तिथंही येतो. जीवनामधल्या तितक्या लहानातल्या लहान जीवाला सुद्धा, ज्याला कुठल्याही प्रकारे संवेदना व्यक्त करता येत नाही, त्यांनाही दुःख होत असतं.
झाडाने पान तोडलं की झाडाला प्रचंड दुःख होतं. पण गंमत तुम्हाला माहिती आहे का, सध्याच्या काळात असंख्य झाडांवर पानच नसतात. आमच्या विदर्भात तर येऊन पण नुसते खराटे उभे आहेत, एकही झाडावर एकही पान नाही. सगळं पानं गळणी झालेली आहे, सगळे पानं गळून गेलेले आहेत. गंमत तुमच्या लक्षात येईल, मी झाडाचं पान तोडलं तर त्या झाडाला थेंब येतो, म्हणजे झाड रडतं. पण आत्ता ज्या दिवसांमध्ये झाडं रिकामे झालेले आहेत त्या दिवसांमध्ये जेव्हा पानं गळतात तेव्हा एकही पानाला थेंब येत नाही. का? कारण मुद्गलाचं सूत्र त्यांना कळलं आहे, मी त्या झाडाचं पान तोडतो, आता जे गेले ते त्यांनी तोडलेले नाही, सोडलेले आहेत. सोडले की दुःख नाही आहे, तोडलं तर दुःख आहे. तोडायचं नाही आहे, सोडायचं आहे. आणि केव्हा सुटेल त्याचं शास्त्राने उत्तर दिलं, ती गोष्ट कामाची नाही हे कळलं तरच सुटतं. ते आतून कळलं तर. आपल्याला कळलं तरी समोरच्याला कळलं अशी खात्री देता येत नाही. घरातल्या माणसांना अनेकदा असं कळतं की या वस्तूचा काही उपयोग नाही म्हणून ते बाहेर काढतात. घरातली गृहिणी येते, ती म्हणते तुम्हाला नाही समजत, माझ्या कामाची आहे, ती पुन्हा आतमध्ये नेऊन ठेवते. का? तिच्याच्यानी सुटलं नाही. का? कारण तिला आणखीनही ते कामाचं वाटतंय. कायम लक्षात ठेवा, कामाचे वाटणारे म्हणून आपण ज्या ज्या अशा गोष्टी आडगळीच्या जमा करून ठेवल्या आहेत त्याला मुद्गलाने 8 टप्पे सांगितले, त्याला अष्ट असुर म्हटलं. स्वतः उत्थान होतं भगवंताचं. भगवान त्या सच्चिदानंद स्वरूपातून बाहेर पडतात आणि बाहेर पडल्यानंतर ते आत्ममायेला प्रकट करतात. त्याच्याबद्दल आपण बोललो, तिला वल्लभा असं म्हणतात. त्या वल्लभेने ते युक्त होतात आणि मग सगुण साकार होतात. कारण लीला करायची आहे, खेळ करायचा आहे. निर्गुण निराकारात खेळ शक्य नाही आहे. खेळाकरता सगुण होणं भाग आहे. खेळाकरता सगुण व्हायचं आहे. त्या हिशोबामध्ये माझा मोरया सगुण साकार होतो. नुसताच सगुण साकार होत नाही, एकट्यानेच खेळण्यात मजा येत नाही. म्हणून मग अनेक निर्माण करायचे. या हिशोबात मोरया बसल्या जागी पहिल्यांदा तो सगुण साकार झाल्यानंतर वल्लभेश स्वरूपामध्ये, गुणेश स्वरूपामध्ये चिंतन करतो. एकोहम बहुस्याम प्रजायेय, मी एकटाच असंख्य रूपामध्ये नटतो. आणि मग एकदम पहिल्यांदाच असंख्य नाही तयार होत, पहिल्यांदा 5 रूपामध्ये मोरया नटतो. त्यांना आपण पंचेश्वर असं म्हणतो. ब्रह्मा, विष्णू, महेश, देवी आणि सूर्य अशा 5 रूपामध्ये भगवान प्रकट होतात. ब्रह्मदेव निर्मितीचं कार्य करतात, भगवान विष्णू पालनाची जबाबदारी करतात, भगवान शंकर संहार करत असतात, आई जगदंबा सगळ्यांना मोहित करत असते, भगवान सूर्य सगळ्यांना ज्ञान प्रकाश देण्याचं कार्य करतात. हे सगळे मोरयाच्या कृपेने ते कार्य करतात. भगवान गणेश सगुण साकार झाले, त्यानंतर त्यांनी आपल्यातले त्रिगुण निर्माण केले. सगळ्या गुणांचा ईश म्हणून त्यांना गुणेश म्हटल्या जातं. मग गुणेश अवस्थेतून ते पुन्हा त्रिगुण निर्माण करतात. सत्व, रज आणि तम नावाचे 3 गुण निर्माण होतात. त्या स्वरूपात 3 शक्ती निर्माण होतात. त्या 3 शक्तींचं वर्णन आपण पाहिलं. तिला महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती म्हणतात. बोलताना पुढचाही विषय आपण बोललो होतो की यातली महाकाली भगवान शंकरांना दिली जाते. ते दोन्ही तमोगुणाचे असतात, बिघडत नाही. पण रजोगुणाच्या शक्तीच्या बाबतीत आणि रजोगुणाच्या पुरुषाच्या बाबतीमध्ये जोडी बदललेली असते. रजोगुणी असणारे भगवान ब्रह्मदेव, त्यांना जोडीदार मात्र सत्वगुणी असणारी सरस्वती असते. आणि दुसऱ्या बाजूला सत्वगुणी असणारे भगवान विष्णू, त्यांना जोडीदार मात्र रजोगुणी असणारी लक्ष्मी असते. का? कारण नुसता सत्वगुण काहीच कामाचा नसतो. माझ्या डोक्यात विचार आला एखादा चांगला, याला सत्वगुण असं म्हणतात. खूप दिवसापासून डोक्यात विचार येत होता, नाही का? ज्या दिवशी मगाशी सांगितलं तसं ती खोली नवीन निर्माण झालेली पाहिली, त्या दिवशीपासून डोक्यात विचार येतोय की अरे इथं बसून मुद्गलाचं पारायण करावं, पण नुसता सत्वगुणाचा उपयोग नसतो. हा विचार खूप सात्विक होता, पण या सत्वगुणाला रजोगुणाची जोड मिळावी लागते. आणि माझ्या मोरयाच्या बाबतीत सगळीचकडं स्वानंद भरला आहे, नाही का? त्याच्यामुळे सत्वगुणाचाही विचार स्वानंदाच्या डोक्यात आणि रजोगुणाचाही विचार स्वानंदाच्या डोक्यात. त्याच्यामुळे रजोगुणाची एक जोड मिळावी लागली. कार्य उभं राहायचं असेल तर त्याला कृतीचा जोड भाग लागतो, तो सगळा निर्माण व्हावा लागतो. त्या हिशोबामध्ये सत्वगुणाचे भगवान विष्णू त्यांना लक्ष्मी दिली आणि इकडे रजोगुण म्हणजे निर्मिती. ती निर्मिती करायची तर काही निर्मिती करून चालत नाही, नाहीतर निर्मिती तर लोकांनी शस्त्रास्त्रांची केली आहे, ॲटम बॉम्बची निर्मिती केली.
ज्या अणूच्या माध्यमातून ऊर्जा निर्माण होऊ शकते आणि ज्या अणूंच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाला शक्ती मिळू शकते, त्याच अणूचा वापर विश्वाच्या विनाशाकरताही करणारे निर्माण झाले. का? कारण फक्त रजोगुण निर्माण करतो, रजोगुण फक्त निर्मिती करतो. जर त्याला सत्वगुणाची जोड नसेल तर ती निर्मिती विनाशाला कारणीभूत असते. म्हणून आपल्याकडे भगवान ब्रह्मदेव सांगितले, निर्मितीचं कारण सांगितले, पण पुढचा फार महत्त्वाचा विषय सांगितला, त्यांचं वाहन हंस सांगितलं. काय रचना सुंदर आहे तो. किती पैलू, किती भारतीय संस्कृतीतले समजून घ्यावेत. मोरयांनी प्रत्येकाला त्यांचे त्यांचे वाहनं दिले. नुसते ते वाहनं का दिले याच्यावर चिंतन आपल्याला आरामशीर करत बसता यावं. भगवान ब्रह्मदेवांना वाहन हंस दिलं, कारण हंसाचा गुणधर्म परवा तुम्हाला सांगितला होता, त्याला नीर क्षीर विवेक येतो. चांगलं काय वाईट काय ते ठरवता येतं. म्हणून ती बुद्धी जर असेल तर विकास नावाची गोष्ट होऊ शकते. नाहीतर ज्या गोष्टी विकासासाठी निर्माण केल्या त्याच विनाशाला कारणीभूत ठरत असतात. म्हणून फार सुंदर रचना आहे आपल्याकडे. भृगुसंहिता नावाचा दिव्य ग्रंथ आहे, भरद्वाज संहिता नावाचा दिव्य ग्रंथ आहे. भरद्वाज संहितेमध्ये सगळी विमान विद्या सांगितली. ती सगळी विमान विद्या सांगताना विमान तयार कसं करायचं, त्याचा आराखडा कसा करायचा, वरती कुठल्या प्रकारचा कपडा वापरायचा, तो कपडा संस्कारित कसा करायचा, त्यामध्ये उदान वायू नावाचा वायू कसा भरायचा, तो वायू संचालित कसा करायचा, विमान पलटवायचं कसं, सगळे आराखडे दिली. एकच गोष्ट नाही फक्त, कोणती, उदानवायू तयार कसा करायचा, तेवढं नाही दिलं. आणि खाली नोट लिहिली, ते फार महत्त्वाची आहे. ते म्हणतात हे आम्हाला माहिती नाही म्हणून आम्ही देत नाही असं नाही. हे कसं निर्माण करायचं आम्हाला माहिती आहे, पण सुयोग्य माणसाचा समोरचा भाग असेल तरच त्याला सांगितल्या जाईल, कारण हे अयोग्य माणसाच्या हातात पडलं तर घातक आहे. काय भूमिका आहे भारतीय संस्कृतीची. मग आपण पाहिलं विमान अयोग्य माणसाच्या हातात पडलं तर अमेरिकेत झालेला 9/11चा हल्ला होऊ शकतो. जे विमान इतरांना अनेक जागी पोहोचवायचं काम पडतं त्या विमानाने असंख्यांना जगातून पोहोचवलं. का? कारण चुकीच्या माणसाच्या हातात ज्ञान पडलं तर ते घातक असतं. म्हणून भगवान ब्रह्मदेवांना हंस दिला, दुसऱ्या बाजूला भगवान विष्णूंना गरुड दिला. कारण सत्वगुणाचा विषय गरुडाशी संबंधित, कारण गरुडा इतकी झेप कोणाची नाही आणि गरुडा इतका वेग कोणाचा नाही. सगळ्यात जास्ती वेग आहे, सगळ्यात जास्त झेप आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, सातत्याने उडत राहण्याची अद्वितीय ताकद आहे. भगवान विष्णूंना का दिली? कारण ताबडतोब सत्वगुणाचा विचार पूर्ण व्हावा. एखादा चांगला विचार मनात आला तर त्याला उद्या म्हणायच्या भानगडीत पडू नका, आजच्या आज पटकन वेगात. म्हणून भगवान विष्णूंना वाहन दिलं गरुड, जमेल तेवढ्या वेगात. सत्वगुणी विचार मनात आला, चांगला विचाराला ताबडतोब एखादंच भाग्य असतं मोरयाचं. मगाशी सांगितलं तसं इतके वर्ष डोक्यात विचार चालू होता, आज मोरयांनी करून घेतला आपल्या सगळ्यांच्या सोबतींनी. पण हे अत्यंत दुर्मिळ असतं. म्हणून सत्वगुणाला वाहन दिलं, 5 देवता निर्माण केल्या. या पंचदेवतांच्या माध्यमातून पुढे सगळ्या विश्वाची निर्मिती करायची ठरली. भगवान ब्रह्मदेव निर्मिती करत पोहोचले. निर्मिती करता करता त्यांनी 4 प्रकारचे जीव निर्माण केले. जरायुज याचा अर्थ पिशवीतून निर्माण होणारे जीव आपण सांगितले. अंडज म्हणजे अंड्यातून निर्माण होणारे जीव. उद्भिज म्हणजे वनस्पती आपण पाहिल्या. आणि स्वेदज म्हणजे घामातून निर्माण होणारे जीव. इत्यादी विविध जीवांची निर्मिती भगवान ब्रह्मदेवांनी केली. त्यात 83,99,999 वेगवेगळे प्रयोग केले. आणि सगळ्यात शेवटी 84 लाखावा प्रयोग केला. त्यांनी तुम्हाला मला घडवलं माणूस म्हणून. हा सगळा प्रक्रियेचा भाग आपण पहिल्या दुसऱ्या खंडात पाहिला. इथं आपण माणूस म्हणून जन्माला आलो. कायम लक्षात ठेवा, शास्त्राने 2 पद्धतीने वर्णन केलेलं आहे. एक, मी जन्माला का आलो, आणि दुसरी गोष्ट, आता मला मुक्त कसं होता येईल. जन्मापर्यंत येऊन पोहोचलो, या देहापर्यंत कसा येऊन पोहोचलो याचं वर्णन करणं भाग आहे. कारण सध्या आपण देहात आहो. किती जरी शास्त्र आपल्याला सांगणार असतील की या देहाच्या पलीकडे तुम्ही आहा, हा देह म्हणजे तुम्ही नाही वगैरे वगैरे, सगळं विवेचन जरी असलं तरी वास्तविकता काय आहे? वास्तविकता बोलणेवाल्यांनी किती बोललं आणि ऐकणेवाल्यांनी किती ऐकलं तरी वास्तविकता हीच आहे की आपण या देहातच आहो आणि स्वतःला देहच समजतोय. उगीच खोटं बोलण्यात मतलब नाही. ताकाला गेल्यावर भांडं काय लपवायचं.
मी या देहात राहतोय आणि या देहालाच मी स्वतःला समजतोय. देहातीत वगैरे ऐकायला खूप सुंदर आहे, प्रत्यक्षात होत नाही. वास्तविकता ही आहे की मी या देहालाच स्वतःचा समजतोय. मग निर्माण कसा होतो त्याच्याकरता भगवंतांनी सांगितलं, त्या मूळ असणाऱ्या परब्रह्म परमात्म तत्वावर सगळ्यात पहिल्यांदा मा सिद्धी आवरण घालते. तिचं ते आवरण घालण्याची जी शक्ती आहे त्या शक्तीलाच तिची सिद्धी असं म्हटलं. आणि तेही सांगताना सांगितलं होतं की आवरण मोर्यावर घालते असा जरी शब्द असला तरी ते आवरण मोर्यावर पडतच नाही, कारण मोर्याला आवरण घालणं शक्य नाही, कारण आवरण माझ्यापेक्षा मोठं असावं लागतं. माझ्यापेक्षा लहान आवरण मला शक्य नसतं आणि मोरयाला आवरण घालणं शक्य नाही. मग आवरण कोणावर घातल्या गेलं? जसं सूर्याच्या मध्ये ढग आल्यानंतर सूर्य दिसेनासा होतो. आपण बोलताना बोलतो सूर्य झाकल्या गेला, वास्तविकता ती नाही आहे. सूर्य नाही झाकल्या गेला, झाकल्या पाहणारा गेला. सूर्य कुठं झाकल्या गेला? सूर्य झाकण्या इतकी ढगाची ताकदच नाही, कारण तेवढी ढगाची व्याप्तीच नाही आहे. ढग कितीतरी लहानसा आहे, तशी मा सिद्धी लहान आहे, पण ती आपल्या जास्त जवळ असल्यामुळे ढगाची गरज नाही. नुसती 4 बोटं ठेवा, सूर्य झाकल्या जातो, नाही का? आपण आपल्या डोळ्यावर 4 बोटं ठेवायचे आणि सूर्य झाकला म्हणून घोषित करता येतं. तुम्ही म्हणाल माझे 4 बोटं सूर्यापेक्षा मोठे आहेत का? त्याचं उत्तर आहे नाही. तसं सिद्धी मोर्यापेक्षा मोठी नसते, पण तरीही सिद्धी आवरण घालते, कारण ती आवरण तुमच्या माझ्यावर घालते, मोर्यावर नाही. सोप्या शब्दात दोघांच्या मध्ये पडद्यासारखी येते. एवढं जरी समजून घेतलं तरी आपलं काम होतं. पहिल्यांदा मोर्याच्या त्या स्वरूपावर पडदा पडतो आणि मग 4 उदाहरणं सांगताना सांगितले होते. पहिलं उदाहरण होतं, असा एकदा मोरया दिसेनासा झाला की मग नसलेलं काही दिसायला लागतं. जसं दोरी दिसणं बंद झालं की मग नसलेला साप दिसायला सुरुवात होते, तसं एकदा गज दिसणं बंद झालं की मग नसलेलं जग दिसायला सुरुवात होते. कशाने होते त्याचं उत्तर सांगताना सांगितलं, मोर्यावर पडलं आवरण. आवरणाचा दुसरा हिशोब असतो, त्यानंतर विक्षेप निर्माण होतात, नाना प्रकारे वेगळ्या गोष्टी दिसायला लागतात. मोरया दिसणं सोडून सगळं दिसायला लागणे याला विक्षेपवासी शक्ती म्हणतात. पहिली आवरणात्मिका शक्ती, दुसरी विक्षेपात्मिका शक्ती, या दोघी काम करतात आणि मग माणूस जीवदशेला येऊन पोचतो. जीवदशेला येऊन पोचला की पहिलं काम करतो, त्याच्यामध्ये जो निर्माण होतो त्याला अहंकार असं म्हणतात. अहंकार निर्मिती ही पहिला, कारण त्याला मी कोणीतरी आहे असं वाटतं. वास्तविकता काय? एकटा मोरया कोणीतरी, त्याच्याऐवजी आपण स्वतःला मी पण कोणीतरी असं समजायला लागतो. इथून सगळी सुरुवात होते, अहंकार निर्माण होतो. तुम्ही मुद्गल पुराणात शेवटचा सांगितला, पहिल्यांदा तर मत्सर सांगितला, अहंकार 8व्या याच्यात आहे, बिलकुल आहे. आता गंमत तीच आपल्याला समजून घ्यायची आहे की अहंकारापासून उलटं उलटं का सांगितलं, कारण मुद्गल तुमच्या माझ्यासाठी सांगितलं. आपण कोणत्या पातळीवर आहो? सगळ्यात खालच्या, नाही का? मुद्गलाला सांगायचं काय आहे? अरे वर चला, वर चला सांगताना पहिला खंड पहिला झाल्यावर दुसरा, दुसरा झाल्यावर तिसरा, करत करत 9व्यापर्यंत न्यायचं आहे. म्हणून इकडं राक्षस सांगताना उलट्या क्रमात सांगितले. पहिल्यांदा सांगितला अहंकार, कारण तो सगळ्यात पहिले निर्माण झाला, तिथून घसरण घसरण करत खाली आलो आहे. तो अहंकार निर्माण होतो, मी कोणीतरी असं निर्माण होतं आणि नुसता मी असून चालत नाही. मग त्याच्यानंतर दुसरी जी अवस्था निर्माण होते त्याला मम म्हटलं, म्हणून तो 7वा सांगितला. कारण एकदा अहंकार निर्माण झाला की त्या अहंकाराच्या भरोशावर ममत्व निर्माण होतं, माझे पण निर्माण होतं. आणि जे सगळ्या दुःखाचं कारण आहे याच्यावर आपण वारंवार बोललो. जगातले सगळे दुःख या 2च शब्दांच्या भोवती आहे, अहम ममात्मको बंधः. आपल्याला धर्मराजाचं चरित्र जेव्हा सांगितलं होतं, नहुषाचं चरित्र जेव्हा सांगितलं तेव्हा त्याच्यावर विवेचन आपण केलं होतं की जगातले सगळे दुःख या 2च शब्दाच्या भरोशावर आहेत, मी कोणीतरी आहे असं वाटणे आणि माझं काहीतरी आहे असं वाटणे. तिथून सुरुवात होते. एकदा काही ना काहीतरी माझं आहे असं वाटायला लागलं की त्या गोष्टी आपण जमवायला सुरुवात करतो. म्हणून पहिलं सांगताना उदाहरण सांगितलं शास्त्राने उलटं, ज्याच्यामध्ये दोरीच्या ऐवजी साप दिसतो, पण ते फक्त दिसतो उलटं एवढं सांगण्याकरता, कारण दिसलेल्या सापाला कोणी पकडायला जाणार नाही आहे 100%, नाही का?
उलट त्याच्यापासून दूर कसं राहायचं ते होईल. मात्र इथं तसं होत नाही. अहंकाराच्या हिशोबामध्ये मी कोणीतरी असं वाटतं आणि नसलेला जीव जन्माला येतो किंवा तो प्रगट झाल्यासारखी अवस्था होते. दुसरी ममत्वाची अवस्था. ते सांगायकरता उदाहरण बदलून सांगितलं. तुम्हाला कोण एकच उदाहरण देता येत नाही का? त्याचं उत्तर हे बिलकुल शक्य नाही. कारण शास्त्रामध्ये उदाहरणं हे एकदेशी म्हटलेत. एकदेशी याचा अर्थ तेवढ्या पुरते, त्याच्या पलीकडे उदाहरण देता येत नाही. तुम्ही म्हणाल मोरयाचं वर्णन करायचं, वेगवेगळ्या प्रकारचे 10च उदाहरणं वापरावे लागतील. कारण अख्ख्या मोरयाचं एकत्र वर्णन करणे ही गोष्टच संभव नाही ना. कसं करणार आहे? तुम्हाला एकेका टोकाचं एकेका तुकड्याचंच वर्णन करावं लागेल आणि मगच त्याचं एकत्रित वर्णन. असं सगळं आणि हे सगळं सोडल्यावर जे राहतं त्याला मोरया म्हणतात, एवढंच म्हणावं लागेल. उपायच नाही आहे तुमच्याजवळ दुसरा. कसं वर्णन करणार? कारण वर्णन फक्त आणि फक्त मगाशी सांगितलं तसं जे ज्ञानेंद्रियांनी अनुभवता येतं आणि ज्याला वाणीनी बोलता येतं त्याचंच करता येतं. ज्ञानेंद्रियांच्या अनुभवाच्या पलीकडचं. आणि तेही सांगताना सांगितलं होतं ज्ञानेंद्रियांचे अनुभव फार मोजके आहेत. कारण एक ज्ञानेंद्रिय अनुभव घेतं आणि दुसऱ्याला सांगता आता तू समजावून सांग. कसं जमणार? नाही का? नाही सांगता येत. म्हणून मी पाहिल्यानंतर मला जे काय वाटलं ते मी तुम्हाला सांगूच शकत नाही. कारण ज्यांनी पाहिलं तो वेगळा, ऐकतोय तो वेगळा. एवढंच नाही, ज्यांनी पाहिलं तो वेगळा आणि जो सांगतोय तोही वेगळा. तुम्हाला असं काय करता? मीच तर पाहिलं मीच तर सांगतोय. त्याचं उत्तर आहे नाही. पाहण्याचं काम डोळ्यांनी केलं आणि बोलायचं जिभेला आहे. केवढी गडबड आहे. महाराज तुळशीदास सांगतात गिरा अनयन नयन बिनु बाणी. अवस्था कशी आहे? ज्या डोळ्यांनी पाहिलं त्याला बोलता येत नाही आणि ज्या जिभेला बोलायचं आहे तिने पाहिलेलं नाही. केवढी अडचण आहे, केवढी पंचायत आहे. आणि आपल्याला तेवढ्या ह्याच्यातून समजून घ्यायचं आहे. ज्या मुद्गलांनी पाहिलं, ज्या योगींद्रांनी पाहिलं, नशीब तुमचं माझं एवढं चांगलं आहे. वास्तविक इतर सगळ्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी अनुभव घेतला ते बोलायच्याच भानगडीत पडत नाहीत. ज्यांना अनुभव नसतात तेच बडबड करतात. किती पंचायत आहे. खूप बोलावं लागतं, खूप बोलावं लागतं. कारण आपली अवस्थाच वाईट आहे. वास्तविक शास्त्राने सांगितलं बोलणे नावाची प्रक्रियाच चुकीची आहे. कारण बोलण्यामध्ये फार वाईट गोष्टी घडू शकतात. बोलण्यामधली सगळ्यात वाईट गोष्ट ही घडू शकते, मला जे बोलायचं आहे तेच तुम्हाला कळतं आहे याची गॅरंटीच नाही आहे. मग हिशोब काय असला पाहिजे? तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्हाला कळलं कसं कळलं? त्याचं उत्तर आहे तुमच्याकडून काहीतरी आलं पाहिजे. म्हणून फार सुंदर आपल्याकडे शिक्षण पद्धती सांगितली. गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्य हा उच्छिन्न संशया. गुरु एक अक्षर बोलत नाहीत आणि शिष्याच्या मनातल्या सगळ्या शंका दूर होतात. तुम्ही म्हणाल असं कसं होतं? समजून तेच घ्यायचं आहे. कारण तरच वर चढता येईल. मी काय सांगितलं ते ऐकून तुम्हाला मुक्तीचा मार्ग मिळण्याची शक्यता नाही. मी जे काय 20 दिवस बोललो मुद्गलांच्या कृपेने ते सगळं ऐकल्यावर तुम्हाला फक्त मुक्तीची इच्छा होऊ शकते, शक्यता नाही. दोन मधला फरक व्यवस्थित समजून घ्या. बोलताना आपण बोललो, मुद्गलाचा गौरव करताना केला. एकदा मी मुद्गल वाचलं आता मला पुढचा जन्म नाही, बरोबर आहे. पण आपल्या डोक्यात असं यायच्या भानगडीत पडू देऊ नका. एकदा मी मुद्गल ऐकलं आता माझं सगळं जमलं नाही. ऐकलं ते फक्त कानावरून गेलं, कानात नाही गेलं. आतमध्ये उतरलं पाहिजे, आचरणात आलं पाहिजे. हा पुढचा विषय आहे. तो सगळा विषय आपण बोललो. महत्त्वाची गोष्ट मग काय आहे? त्याचं उत्तर आहे गुरोस्तु मौनम व्याख्यानम. गुरूंनी एकही शब्द बोलायचा नाही आणि शिष्यांचे मात्र संशय दूर होतील. तुम्ही म्हणाला असं कसं होतं? त्याचं उत्तर आहे शिष्य बोलले पाहिजे. नाही का? शिष्य बोलतील केव्हा? त्याचं उत्तर आहे चिंतन करतील तेव्हा. नाही का? म्हणून शेवटच्या दिवशी काय सांगायचंय? शेवटच्या दिवशी एवढंच सांगायचंय, जे काय ऐकलं ते फक्त बरं वाटलं असेल त्याच्यावर जाऊ नका. कारण श्रवणमच्या पुढं 2 शब्द सांगितलेत. नुसत्या श्रवणमचा काही उपयोग नाही, उलट त्याचा अहंकार होऊ शकतो. मी 21 दिवस व्यवस्थित ऐकलं याचाच अहंकार. आता काय करा? अहंकार सोडाय करता ऐकलं त्याचा अहंकार होऊ शकतो. मोठी अडचण आहे या क्षेत्रातली. बाहेर चालतं हे, इथं नाही चालणार आहे. फसवणूक कोणाची कराल? फसवणूक बाकीच्यांची नाही करायची आहे. व्यवहारात मी बिलकुल फसवणूक करू शकतो. माझ्या विद्यार्थ्यांच्या समोर कुठलाही एक श्लोक घेऊन त्या श्लोकाचे वेगवेगळे 2-4 अर्थ सांगून त्यांना कन्फ्यूज करू शकतो. इथं वाचताना मलाच कन्फ्यूज व्हायची वेळ येते. इथं लोकांना काय सांगणार?
तुमच्या समोर बोलतोय हा विषय नाही आहे, तुम्हाला वाटलं पाहिजे म्हणून श्रवणाच्या पुढचा हिशोब सांगितला, मननम, नाही का, जे काय ऐकलं त्याचं घरी जाऊन मनन केलं पाहिजे. आणि नुसतं मननम नाही, त्याच्या पुढचा शब्द सांगितला निदिध्यासनम. म्हणून शेवटच्या दिवशी 20 दिवस ऐकलं, आता ऐकायचं नाही आहे, खूप झालं, करायचं काय एवढं ऐकून? एवढं ऐकायचं नसतं, एवढी ऐकायची गरज नसते. एवढं ऐकलं लक्षात तरी कुठं राहतं? नाही का, खरंच लक्षात आहे का पहिल्या दिवशी काय सांगितलं होतं? नाही लक्षात. मोठी पंचायत आहे. आमचे विद्यार्थी येतात माझ्याकडे, एक विद्यार्थी येऊन पोहोचला, म्हणे सर मी काल रात्री 7 तास वाचत बसलो होतो, तरी मला मार्क कमी का पडले? मी त्याला मस्त उत्तर दिलं, म्हटलं तू 7 तास वाचलं म्हणूनच मार्क कमी पडले. तो म्हणाला असं काय करता? म्हटलं कोण्या मूर्खाने तुला सांगितलं 7 तास वाचायचं असतं? म्हणजे सगळेच तर लोक सांगतात रात्र रात्र अभ्यास करावा लागतो. म्हटलं ज्यांनी पहिले दिवस केला नसतो त्यांना करावा लागतो. रात्र अभ्यास नसतो करायचा. पहिल्यांदा व्यवस्थित लक्षात ठेवा, आपल्या बुद्धीची ताकद जास्तीत जास्त 1.5 तास, त्याच्या पलीकडे आपल्या बुद्धीची ताकद नाही. लहानपणी ती कमी होती. म्हणून तुमची एक गोष्ट म्हणजे जर लक्षात आली का, अगदी लहानपणीची जी शाळेमधले तासिका होत्या त्या 30च मिनिटाच्या होत्या. 4थ्या 5व्या वर्गापर्यंत 30 मिनिटाचेच पिरियड होते. मग थोडेसे मोठे तुम्ही झाले, तुमची स्मरणशक्ती वाढली, आकलन शक्ती वाढली, असं शिक्षण तज्ज्ञांना वाटलं. पहा आता. म्हणून त्यांनी 8वी 9वी 10वी मध्ये पर्यंत पिरियड 35 मिनिटाचा केला. मग 11वी 12वीचा पिरियड 40 मिनिटाचा असतो. आमच्या महाविद्यालयात येऊन पोहोचा पिरियड 48 मिनिटाचा. MA जाऊन पोचले तर पिरियड 1 तास. त्याच्या पलीकडे जास्तीत जास्त ताकद किती? 1.5 तास. 1.5 तासाच्या पलीकडे काय ऐकलं, काय वाचलं, माणसाला काही आठवत नसतं. आणि म्हणून आपण वेळ तेवढाच शक्यतो पाळतो की जास्तीत जास्त 1.5 ते पावणे 2 तास. तुम्ही म्हणाल त्याच्यापेक्षा जास्त आत्ते तुम्ही बोललेच आणखीन असते तर किती बरं वाटलं असतं. सगळ्या कार्यक्रमानंतर लोक येऊन सांगतात की आणखीन तुम्ही जास्त वेळ बोलले असते तर बरं वाटलं असतं. मी गमतीने सांगत असतो, असं लोकांना वाटेपर्यंतच वक्त्यांनी थांबावं. नाही आता कधी थांबतोय बाप्पा, अशी वाटायची वेळ येईपर्यंत चालली बडबड, उपयोग नसतो. तासन तास ऐकत बसलं काही उपयोग नाही आहे. ऐकलं केव्हा म्हणता येईल? त्याचं उत्तर इथं जे ऐकलं ते घरी जाऊन तुम्हाला सांगता आलं पाहिजे. घरी जाऊन सांगता आलं पाहिजे. या वाक्याचा उलटा अर्थ घेऊ नका, नाही तर घरच्यांचे डोके पिकवाल. नाही का, कारण इथं जसं सांगता आलं तसं सांगता येईलच असं नाही. उद्यापासून घरचे तुम्हाला येऊ देणार नाही. घरी सांगायचं याचा अर्थ पहिल्या दिवशी सांगितलं होतं, घरच्यांना नाही, घरी जाऊन सांगता आलं पाहिजे. एवढंच वाक्य आहे माझं. घरच्यांना जाऊन सांगायचं नाही, कारण घरच्यांना जाऊन सांगितलं याचा अर्थ आपण सांगून मोकळे झालो, आपल्याला आता काही नाही. हे होणार, तसं नाही करायचं आहे. घरी जाऊन सांगायचं. कोणाला? उत्तर सांगितलं होतं, एक मोठा आरसा बसवून घ्या. नाही का, मोठा आरसा बसवून घ्या. त्या आरशाच्या समोर मुद्गल पुराण ठेवा, त्याच्या अलीकडे उभे राहा. याच्या इतका सुंदर आरसाच नाही हो. हा जगातला सगळ्यात सुंदर आरसा आहे. जेव्हा जेव्हा काही आपल्यामध्ये चांगलं आहे असं वाटल, एकदा मुद्गलाचं पारायण करत जा, तुमच्या लक्षात येतं आपल्या इतकं जगात वाईट कोणी नाही. कारण एकापेक्षा एक चांगले झाले, आपल्यापेक्षा कितीतरी पुढचे आहेत, आपण खूप खाली आहोत. पण हे न वाटता उलटं होतं. तो जो पहिला निर्माण होतो त्याला अहंकार असं म्हणतात. त्या अहंकारातून नंतर ममत्व निर्माण होतं. कारण मी कोणीतरी आहे म्हटलं की माझं मोठेपण वाढवाय करता मी त्या मोठेपणाचे वलय वाढवत जातो. त्याला व्यवहारामध्ये डिग्री असं म्हणतात. व्यवहारामध्ये आपण त्याला पदव्या असं म्हणतो, व्यवहारामध्ये त्याला उपाधी म्हणतो. आणि फार डिग्र्या वाढवायच्या भानगडीत पडू नका, कारण जास्त डिग्री वाढली की फक्त तापते. आमच्या विदर्भवाल्यांना विचार, 50 डिग्री, जेवढ्या डिग्री जास्त तेवढं फक्त तापतेच नुसतं. आणि आपल्याला तापणं नाही करायचं आहे, भालचंद्र करायचं आहे. उपाय काय? डिग्र्या सोडायला शिका. डिग्र्या सोडायच्या अर्थात ती एक गोष्ट पक्की, मिळवा मग सोडा. ते वारंवार आपण बोललोय. म्हणून सगळ्यात शेवटची डिग्री कोणती? डिलीट. विद्यापीठात याच्या पलीकडची डिग्री नाही. आणि सगळ्यात शेवटची डिग्रीचं नाव काय? सुंदर, डिलीट. काय? आत्तापर्यंत जे मिळवलं ते कर, डिलीट. म्हणून मी भागवतावर बोलताना जेव्हा विषय असतो तेव्हा सांगताना सांगत असतो, दत्त महाराजांनी 24 गुरु केले.
वर्णन आत्ता आपल्याला आलं. बोलता बोलता गुरु बोलले की 24 गुरुचा विषय ज्याच्याकडून जे घेता येईल. पण मी तुम्हाला सांगतो, दत्त महाराज जर आजच्या काळात आले ना तर 25वा गुरु करतील. त्याला मोबाईल असं म्हणतात. हे मोबाईल नावाचं यंत्र अद्वितीय यंत्र आहे. 25वा गुरु आहे. मला ते यंत्र प्रचंड आवडतं. का? कारण त्याच्यात एक सुंदर बटन आहे, डिलीट. फार सुंदर बटन. ज्याने कोणी तयार केलं असेल तो महात्मा, आधुनिक काळातला ऋषी, त्यांनी त्याच्यात डिलीट नावाचं बटन तयार केलं. जे नाही आवडलं टक डिलीट. हे बरं नाही वाटलं डिलीट. ते आवडलं नाही डिलीट. हे खराब आहे डिलीट. ते पसंत नाही आलं डिलीट. इथं एखादं बटन असतं तर किती बरं झालं असतं. किती बरं झालं असतं. तुम्ही माझा अपमान केला, मी टिक केलं असतं डिलीट. तुम्ही मला शिव्या दिल्या, मी टिक केलं असतं डिलीट. पण आपल्याकडे डिलीटचं बटनच नाही. उलट आपल्या बटनाची मोठी अडचण आहे, परमनंट सेव्ह. चांगल्या गोष्टी डिलीट होऊन जातील, पण वाईटातल्या वाईट गोष्टी परमनंट सेव्ह होतात. आणि 25 वर्षानंतर भेटल्यावर एकमेकाला तू मला तेव्हा म्हटलं होतं. याला नंदी असं म्हणतात. नाही, नंदी नाही, याला नुसतंच बैल असं म्हणतात. वारंवार आपण त्याचे वर्णन पाहिले. अहंकारातून ममत्व निर्माण होतं. कारण ह्या सगळ्या गोष्टी आपण गोळा करतो. म्हणून दुसरं उदाहरण सांगितलं होतं, कारण त्याच्यामध्ये गोळा करतानाचा विषय असतो. पहिल्या उदाहरणात सापापासून आपण दूर जातो, पण दुसरं उदाहरण सांगितलं पडलेली शिंपली असते आणि आपल्याला चांदी वाटते. का? कारण ती चांदी आपल्या कामाची असं वाटतं. म्हणून आपण चांदी गोळा करता जातो. जगात जेवढ्या गोष्टी आपण गोळा केल्या आहेत तेवढ्या सगळ्या गोष्टी फक्त एवढ्याच करता गोळा केल्यात ना की आपल्या कामाच्या आहेत असं आपल्याला वाटतं, नाही का? आणि वस्तुस्थिती आहे, जोपर्यंत कामाच्या आहे तोपर्यंतच गोळा करतो. ज्या दिवशी कळेल ना कामाचं नाही आहे त्या दिवशी नक्की सोडतो. व्यवहारातले संबंध नाही करत का आपण असे? कामाचा नाही उरला की सोडून देतो. मोठी अडचण आहे. पैसा जमवू ठेवतो. मोठी गजब अडचण आहे संसारातल्या. संसारामध्ये शास्त्राने सांगितलं पैसा वापरायचा असतो आणि माणसं कमवायची असतात. आपण उलटं करतोय. आपण पैसा कमवत आहो आणि माणसं वापरत आहो. आपल्या कामापुरते समोरचे माणसं वापरतो आणि ज्या दिवशी कामाचा नसेल त्या दिवशी त्याला डिलीट करतो. आपल्या सोपईचा उरला नाही, आपल्या चांगल्याचा उरला नाही. 99 दिवस तुमच्या चांगलं तुम्हाला सांगत असेल तर आपल्याला तो पटतो. पण ज्या दिवशी एक काहीतरी उलटं सांगतो त्या दिवशी त्याला आपण डिलीट करून टाकतो. 99 चांगल्याला सोडून देतो. ही जी व्यवहारातली अडचण आहे त्याला ममत्व असं म्हणतात. पुढच्या अवस्थेला आपण येऊन पोहोचतो. ममासुराची रचना सांगितली, आणखीन खाली आलो. पहा किती खाली खाली येत चाललो. अहंकारापाशी खाली आलो, तिथून ममत्वापर्यंत खाली आलो. ममत्वाच्या पुढची गोष्ट निर्माण होते. ज्या ज्या गोष्टींमध्ये आपलं ममत्व आहे त्या गोष्टीची आपली कामना निर्माण होते आणि मग त्या गोष्टी आणखीन गोळा करावं वाटतात. आणखीन पाहिजे. तुम्हाला आणखीन म्हणजे प्रत्येक वेळा संख्याच पाहिजे असं आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. पैशाच्या बाबतीत ठीक आहे, संख्या होऊ शकते. घरांच्या बाबतीत ठीक आहे, संख्या होऊ शकते. कामना त्याची असू शकते. संबंधाच्या बाबतीत कुठं संख्या आहे? बायको तर एकच असते, पोरगं तर एकच असतं. संख्या कुठं वाढवत आहे? तिथं संख्या नाही वाढवायची आहे. तिथं काय वाढवतो? त्याचं उत्तर आहे तिथे दिवस वाढवतो. निदान उद्या तरी चांगला वागेल, नाही का? उद्या तरी आपल्या मनानुसार वागेल. हे पुढं वाटत राहणे याला कामना असं म्हणत राहतात. माणूस सतत कामना करत राहतो. स्वतःच्याच मनाचे वेगवेगळे खेळ करतो. ते पूर्ण होतच नसतात. कारण कामना नावाची गोष्ट भगवंताची नाही पूर्ण झाली. आपलं काय घेऊन बसला अवतार स्वरूपातल्या. त्यांना सुद्धा जशाला तसं मिळालं नाही. त्यांचे सुद्धा प्रारब्धाचे भोग त्यांना सुटले नाही. उद्या नाही तर गादीवर बसणार होते. मला सांगा, रात्री भगवान रामचंद्र आणि सीता काय आनंदात असतील हो? काय दोघंजण एकमेकाशी गप्पा मारत बसले असतील, नाही का? उद्या मी राजा होणार, उद्या तू राणी होणार, कोणत्या रंगाची साडी नेसशील, शॉल कोणत्या रंगाची पांघरशील, ॲसेसरीज काय वापरशील, नाही का? नाना प्रकारचे चिंतनं झाले असतील. भगवान रामचंद्रांनी काढले असतील सोवळे, हा पितांबर नेसू. ती म्हणते नाही ह्या जुना झाला, तुम्ही दुसरा घाला, नाही का? झालं असेल की आपल्यासारखं समजायला काय हरकत आहे? सगळ्या चर्चा केल्या. उद्यापासून मी सम्राट होणार,
उद्यापासून तू सम्राज्ञी होणार, नशिबात वेगळंच लिहून ठेवलेलं आहे. उद्यापासून दोघांनाही भगवे कपडे घालून वनवासात जायची वेळ आली. कामना त्यांच्या नाही पूर्ण झाल्या, तुमच्या माझ्या काय होणार आहेत? समजून घेण्याची रचना आहे. मग सामना नाही पूर्ण होत म्हटल्यानंतर काय होतं? त्याचं उत्तर आहे पुढची रचना निर्माण होते. कामना माणसाच्या मनात प्रचंड आणि पूर्ण नाही झाल्या की होणारी एकच गोष्ट, त्याचं नाव आहे क्रोध, नाही का? म्हणून पुढचा राक्षस कोणता? क्रोधासुर. पहा कसं खाली खाली येत चाललो आपण, क्रोधात येऊन पोहोचलो आणि एकदा क्रोधात आलो की माणसाचा विनाश ठरलेला आहे. त्या विनाशाची सगळी रचना आपल्याला गीतेने सांगितली. भगवद्गीता आपल्याला सांगते, विषयान् ध्यायते पुंसः संगस्तेषूपजायते संगात संजायते कामम कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवति सम्मोहा सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात विनश्यति. सगळी खाली येण्याची रचना, ही सगळी खाली येण्याची रचना आपल्याला मुद्गलाने व्यवस्थित समजावून सांगितली. आपण अहंकारात येऊन पोहोचतो, अहंकारातून आपल्याला ममत्व निर्माण होतं. ममत्वाची पुढची अवस्था कामना असते. कामना पूर्ण नाही झाली की माणसाला क्रोध निर्माण होतो. क्रोध निर्माण झाला की माणूस स्वतःचा विवेक गमावून बसतो. म्हणून ही वस्तुस्थिती आहे, लक्षात घ्या. संतापतो आपण, संतापल्यानंतर वेळ पडली तर आईवडिलांनाही शिवाय देऊन मोकळे होतो. इतर वेळा आपल्या मनात आईवडिलांबद्दल अनादर आहे अशातला भाग नाही आहे. ज्या आईबद्दल प्रचंड प्रेम आपल्या मनात असतं, ज्या वडिलांबद्दल प्रचंड आदर आपल्या मनात असतो, त्यांना सुद्धा पोरगा शिव्या देऊन मोकळा होतो. का? कारण त्यावेळा तो पोरगाच उरलेला नसतो, क्रोधात गेलेला असतो. आणि क्रोधाची ही नेमकी अडचण आपण वारंवार समजून घेतली. जेव्हा जेव्हा क्रोधासुराचं चरित्र पाहिलं त्यावेळा, पंचमखंड पाहिला त्यावेळा, क्रोध जगाचं नुकसान नंतर करतो, तो पहिले स्वतःचं नुकसान करतो. म्हणून रागी माणसाचा, रागीट माणसाच्या रागामुळे जगाचं किती नुकसान होतं माहीत नाही. रागीट माणसाचं झाल्याशिवाय राहत नाही, त्याचं बीपी वाढल्याशिवाय राहत नाही. नियम सांगितला, क्रोध निर्माण होतो. क्रोधामध्ये माणूस संतापतो आणि संतापला की तो माणूसच उरत नाही, शास्त्राने आपल्याला सांगितला. मग क्रोधामध्ये पुढची अवस्था निर्माण होते. क्रोधातून माणूस आणखीन खाली येतो. त्या खालच्या अवस्थेला लोभ असं म्हटलं. कारण बुद्धी गेली आता कामातून, क्रोधाच्या माध्यमातून बुद्धी जळाली आहे. आणि एकदा जळालेली गोष्ट कोण्याच कामाची जशी नसते तशी बुद्धीची अवस्था होते. म्हणून त्या बुद्धीला लोभ प्राप्त होतो. लोभ कशाचा? त्याचं उत्तर आहे, जी गोष्ट आपल्या योग्यतेची नाही ती मिळण्यासाठी मागं लागणे, यालाच लोभ म्हणतात. म्हणून कुबेराला पार्वतीचा होतो आपण पाहिलं, नाही का? पार्वती हा आदराचा विषय आहे, पार्वती हा पूजनाचा विषय आहे. तिच्याऐवजी लोभ निर्माण होतो, अयोग्य गोष्टीचा निर्माण होतो, त्याला लोभ म्हणतात. आपल्यापेक्षा वरच्या गोष्टीचा जो निर्माण होतो त्याला लोभ म्हणतात. आपल्यापेक्षा श्रेष्ठ गोष्टीच्या मागे आपण जेव्हा लागतो, चांगल्या लागला तर आनंदाची गोष्ट आहे, वाईट पद्धतीने लागतो तेव्हा त्याला लोभ म्हणतात. आणि जेव्हा खालच्या गोष्टींच्या मागे लागतात तेव्हा त्याला मोह म्हणतात. पुढची अवस्था आणखीन खाली येऊन पोहोचलो, मोहात येऊन पोहोचलो. लोभ वरच्या गोष्टीला मिळवण्याचा असतो, म्हणजे श्रेष्ठ गोष्टीचा. मला बसल्या बसल्या पंतप्रधान पदाचा लोभ सुटतो. मोह सुटतो असं नाही आहे शब्द, नाही का? मोहन शब्द नाही आहे, मोह खालच्या गोष्टीचा. आणि तुमच्या खिशातले पैसे मला काढून घ्यावे वाटतात, ही खालची गोष्ट, चोरी, त्याला मोह म्हटलं. तुमचं माझ्यापर्यंत येऊन पोचावं असं मला वाटतं, मोह म्हणतो. लोभ असो की मोह असो, दोन्ही जेव्हा येतात तेव्हा माणसाची अवस्था आणखीन वाईट होते. त्याला वाटतं आपण हे सगळं मिळवू शकतो, ही ताकद माझ्यात आहे, म्हणून तर माझ्या डोक्यात हा विचार आला. आणि मग ही ताकद माझ्यात आहे असं समजून जो वागायला लागतो त्या आणखीन खालच्या अवस्थेला मद असं म्हटलं, ठीक आहे? मग मदोन्मत्तता येते. मग पुढचा मार्ग येतो, नाही सरळ मार्गाने जमलं तर वाईट मार्गाने का होईना, याला मद म्हणतात. मग इंद्रामध्ये ती ताकद येते अहिल्याच्या मागे लागण्याची. सरळ मार्गाने नाही मिळाली तर चालेल, मी वाईट मार्गाने मिळवील. तिच्याकरता आपल्याला वाटेल ते करावं लागलं तरी चालेल. आणि वाटेल ते करताना रामायण सांगितलं होतं, घरामध्ये पैसा येण्यात वाईट काही नाही, पण वाटेल त्या मार्गाने मला ते हरण आणून द्या, असं घरातल्या स्त्रीनी म्हटलं की रामायण ठरलेलं आहे. मोह निर्माण झाला.
मोह निर्माण झाल्यानंतर मद निर्माण होतो आणि मदाची शेवटची अवस्था येऊन पोचते. माणूस मत्सर करायला लागतो. आपल्यापेक्षा दुसरा जो श्रेष्ठ आहे त्याचाच मत्सर होत असतो. हे शास्त्रांनी नियम सांगितला. मत्सर ही मानवी जीवनातली सगळ्यात विकृत अवस्था आहे. मला कोणाचा तरी द्वेष करावं वाटतोय, मला कोणाचा तरी मत्सर करावं वाटतोय. इंग्रजी शब्द सांगितला की पटकन कळतं. माझ्या मनात कोणातरी बद्दल जेलसी आहे, याच्यापेक्षा अवनतीच काही नाही आहे. दुसरा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून तर जेलसी आहे. आणि दुसरा माझ्यापेक्षा श्रेष्ठ, कारण कायम सांगितलं होतं आपण मत्सरासुरू पाहताना, जेलसी कधीही खालच्याची नसते, ती नेहमी वरच्याच्या बाबतीत असते. आणि मला कोणाची जेलसी वाटते या वाक्यातच मी अंडरलाईन करून सांगतो की मी त्याच्या खाली आहे. लोकमस्ता प्रकार असतात. महाविद्यालयामध्ये मी जेव्हा जाऊन पोहोचेल, आता परवापासून सगळे पुन्हा ते माझे भोग माझ्या मागं लागतील नाही का. तिथं जाऊन पोहोचेल, अनेक लोक माझे जवळचे मित्र येतात, ते म्हणाले तुला माहिती आहे का तुझ्या माघारी लोक काय काय बोलले नाही का. म्हटलं नाही माहिती. म्हणे तुला समजून नाही घ्यावं वाटत का. म्हटलं नाही समजून घ्यावं वाटत. अरे म्हणे तुझ्या मागे ते इतकं वाईट बोलतात, तुला का समजून घ्यावं वाटत नाही. म्हटलं ते माझ्या मागं वाईट बोलतात या वाक्याचा अर्थ ते माझ्या मागं आहेत, मी पुढं एवढंच मला पुरेसं आहे. मागं कोण बोलतं त्याचा विचार नका करू, समोर कोण काय बोलतं. मागं लोक भगवंताला चांगलं म्हणत नाही, तुमचं आमचं काय घेऊन बसले. त्यांना चांगलं बोलत नाही, समोर बोला. आणि नेमकं उलटं सांगितलं शास्त्राने. शास्त्र सांगतं मागे बोलायचं असेल तर चांगलं बोला आणि समोर बोलताना वाईट बोला. लोक नेमकं उलटं करतात. तुम्ही समोर दिसले की इतकं चांगलं बोलतात की असं वाटते बस काय अगदी शहद में घुला शक्कर में तला. आणि तुम्ही समोर नसले की जे शिव्या द्यायला सुरुवात करतात, विचारता सोय नाही. वस्तुस्थिती आहे की नाही. दोन माणसं एकत्र येतात, तिसऱ्याबद्दल बोलतात. कायम नियम लक्षात ठेवा, दोन माणसं एकत्र आली की ते तिसऱ्याबद्दल बोलायचं हे ठरलं आहे आणि ते चांगलं असणार नाही याची गॅरंटी ठरलेली आहे. वाईटच बोलायचं. मी यांच्यासमोर भेटलो की दोघंजण मिळून सुरू करतो तिसऱ्याबद्दल. तुम्हाला माहिती आहे तो किती नालायक आहे. जे बोलायला सुरुवात करतो आणि कल्पना करा समजा तेवढ्यात तो आला, ज्याला वाईट म्हणतोय तो समजा चुकून तेवढ्यात आला, तर दोघं मिळून त्याच्याकडे या 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 100 वर्ष तुमच्याच बद्दल बोलत होतो. अरे काय खोटारडे रे. त्याच्याबद्दल आत्ता एवढं गोड बोलतील, एवढं गोड बोलतील, तो समोर असताना त्याचा पाठ फिरला आणि तो पुढं गेला की पुन्हा म्हटलं नव्हतं कमी नालायक आहे, कळलं तुला आता. आपण त्याच्यासमोर बोलणं, त्याच्यासमोर नाही बोलणार. समोर माणसं कौतुक करतात आणि मागे माणसं वाईट बोलतात. यांनाच दुष्ट म्हणतात, यांनाच राक्षस म्हणतात. संत उलट करतात, संत तोंडावर शिव्या देतात आणि मागे कौतुक करतात. म्हणून तिघं जण जगातले सगळ्यात चांगले. त्याचं उत्तर एक आई, दुसरे वडील, तिसरे गुरु. कारण हे तोंडावर शिव्या देतात. हे शिव्या देतात या गोष्टीचं वाईट वाटू देऊ नका. ते आपल्याला शिव्या देतात यात आपलं भलं आहे. मी मुलांना गमतीने सांगत असतो, आई वडील शिव्या देतात हे तुमचं भाग्य आहे. कारण त्यांना वाटतं तुम्ही चांगले व्हावं म्हणून ते तुमचं भाग्य कमवून तुम्हाला शिव्या देतात. आमचे पोरे आमच्या आता अर्थ काढायला सुरुवात झाले. ते म्हणे बिलकुल आम्हाला मान्य आहे, आई वडील आम्हाला शिव्या देतात हे आमचं भाग्य आहे. ते भाग्य बंद पडू नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो. असं वागत राहतो की रोज शिव्या खायची वेळ आली पाहिजे, त्याच्यासाठी नाही सांगितलेलं. समोरचे शिव्या देत आहेत हे भाग्य आहे, कारण त्यांना तुमच्याबद्दल चांगलं व्हावं वाटतंय. कायम लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्हाला आईनी वडिलांनी शिव्या देणं बंद केलं त्या दिवशी एकच अर्थ आहे, आता तुमच्या सुधारण्याची शक्यता नाही असं त्यांनी गृहीत धरलं. वाईट आहे ते. गुरूंनी शिव्या दिल्याच पाहिजे. आणि गुरु नाही शिव्या द्यायकरता रोज भेटले तर मुद्गल वाचून काढा. आपल्याला शिव्यांचा साठा आहे याच्यात. तुम्हाला मुद्गल कुठं शिव्या देतं का, त्याचं उत्तर आहे नाही. आपल्या कानाखाली काढतं त्यालाच शिव्या म्हणतात. गोड शब्द ते संस्कृत आहे ते नाही का, अत्यंत हळूवार, पत्ता न लागू देता. आमच्या भटसाहेबांचा मस्त शब्द SP नाही का, पत्ता न लागू देता. गोड शब्दामध्ये समोरच्याची कान उघडणी करणे. मुद्गल आपल्याला सांगता अरे अहंकारात येऊन पडला, अहंकारातून येऊन ममापर्यंत आला, मोहापर्यंत आला, खाली आणखीन मदापर्यंत आला, मदापासून आणखीन खाली येऊन पोहोचला, मत्सराला येऊन पोहोचला, लोकांचे द्वेष करायला लागला. आणखीन किती मातीत जाशील, संपलं, आता वर उठता आलं पाहिजे.
त्या परमात्म्यापासून मत्सरापर्यंत खाली येणे याला स्वतः उत्थान असं म्हणतात. तो स्वतःच्या अवस्थेतून बदलला, स्वतःच्या अवस्थेतून खाली आला. वास्तविक त्याच्या अवतार शब्दातच गृहीत होतं तो खाली आला, कारण अव शब्दाचा अर्थच खाली आहे आणि त्रुतरती धातूचा अर्थ येणे आहे. भगवान आपल्या मूळ रूपातून खाली येतो म्हणून तर त्याला अवतार म्हणतात. त्याचं अवतरण झालं, तो खाली आला. किती खाली आला? जीवदशेमध्ये येत 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 पार मत्सर दशेपर्यंत येऊन पोचला. कोणातरी बद्दल जेलसी वाटायला लागली, इतक्या खाली येऊन पोचलो. आता उपाय काय? त्याचं उत्तर आहे, आता तर निदान सुधारा, इथून तर आता बदलायचं आहे. आता आणखीन खाली जाता येत नाही, एक बरं आहे. मत्सरापेक्षा खाली काही सांगितलं नाही, शेवटची अवस्था सांगितली, पण त्यातही एक आनंदाची गोष्ट सांगितली. मत्सरापर्यंत आपण येऊन पोहोचलो. आपल्याला अनेकांचा मत्सर वाटतो, फार वाईट वाटू देऊ नका. तुम्ही म्हणाल आमची अवस्था एवढी वाईट झाली, तुम्ही काय सांगता? त्याचं उत्तर आहे, ठीक आहे, खालच्यातल्या खालच्या अवस्थेवर येऊन पोहोचले, बिघडत नाही. आता एक काम करायचं, आता आणखी खाली जाताच येत नाही. आणि जगाची रचना सांगितली होती, चक्राकार असते. जग चक्रासारखं चालतं. वरचा आरा येत 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 खाली येतो. सगळ्यात खाली तो आरा येऊन पोचला. आता कुठं जाईल? त्याचं उत्तर आहे, आता वरच जाईल. चक्रार पंक्तिरिव गच्छति भाग्यपंक्ती. आमचे भास सांगतात, चक्राच्या आऱ्याप्रमाणे नशीब फिरत असतं. खाली 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 येऊन पोचले, पार खाली येऊन पोचले, मत्सरात येऊन पोचले. वाईट वाटायकरता नाही सांगत आहे, दुःख देण्याकरता नाही सांगत आहे, कारण काही काही गोष्टीचंच वाईट वाटावं. वाईट मी बोलतो त्याचं नका वाटू देऊ, मुद्गल बोलतो तेवढ्याच. हां, काही गोष्टीचं मात्र वाईट वाटावं, कारण ते नाही वाटलं तर पंचायत आहे. मी वर्गात मुलांना खूप रागावतो आणि सगळं रागावल्यानंतर मुलांना विचारत असतो, म्हटलं मी तुम्हाला आज इतक्या शिव्या दिल्या, तुम्हाला वाईट वाटलं असेल? पोरं बिचारे सांगण्याची पद्धत असते, नाही सर तुम्हाला कसं वाईट म्हणायचं अशा याच्यात. पोरं म्हणतात, नाही सर आम्हाला काही वाईट वाटलं नाही. म्हटलं हत्तीच्या तर मी फालतू 1.5 तास घालवला. तुम्हाला जर काही वाईट वाटलंच नसेल तर याचा अर्थ सुधारण्याची शक्यताच संपली नाही का? तुम्हाला वाईट वाटू द्या, मी काय म्हटलं त्याचं नाही का? तिथल्या हिशोबामध्ये समजून घ्यायचं आहे. मत्सरापर्यंत खाली आलो, वाईट वाटू द्या, इतक्या अवस्थेत आलो. परम नष्ट दुष्ट खळ संपलं ना, आणखीन काय वाईट सांगायचं? पार अंकुशधारी महाराजांनी वर्णन करून टाकलं. इतक्या खाली येऊन पोहोचलो, परम नष्ट दुष्ट खळ अवस्थेला येऊन पोहोचलो. हरकत नाही, इथूनही शक्यता आहे उठायची. आणि मग तेवढ्याकरता त्या कथा सांगितल्या होत्या, वाल्याची असो की भृशुंडींची असो, कारण त्यांनी जेवढे पापं केले तेवढे आपण पापं केलेले नाहीत. त्या पापानंतर जर ते उद्धरत असतील तर मी उद्धरणारच. मग ते उद्धरायचं असेल तर उपाय काय? त्याचं उत्तर आहे, जसे खाली आले, गंमत मस्त तीच आहे, आता त्याच शिड्यांचा वापर करायचा आणि वर चढायचं. कारण खाली येण्याचा जिनाही तोच असतो आणि वर जाण्याचाही जिना तोच असतो. दुसरा जिना थोडा बांधावा लागतो. ज्या ज्या मार्गाने खाली आले त्याच मार्गाने वर जायचं आहे. फक्त खाली येताना उलटा हिशोब होता, खाली पाहत पाहत आलो, आता वर पाहत पाहत जायचं आहे. दृष्टी बदलली, रचना बदलली, चेहरा बदलला. कालपर्यंत खाली पाहत होतो म्हणून खाली जात होतो, आता वर पाहतोय म्हणून वर जातोय. माणसाने काय पाहायचं ते ठरवलं पाहिजे. माणसाच्या पाहण्यानुसार त्याची रचना बदलत असते. लहानचं उदाहरण तुम्हाला सांगतो. इथं बसलेल्या प्रत्येकाने आयुष्यात एकदा ना एकदा तरी सुईमध्ये दोरा ओवलाय की नाही? ओवलाय. एकही माणूस नसेल असा इथे ज्याने सुई दोरा ओवला नसेल. सुईमध्ये जे दोरा ओवता तेव्हा चेहरा कसा करता, त्याच्यापेक्षा डोळे कसे करता? त्याचं उत्तर हे बारीक. का? 2 महत्त्वाचे कारण आहे. एक तर तुम्ही बारीक गोष्ट शोधताय आणि दुसरी गोष्ट समोरच्यातले छिद्र शोधताय. तुमची दृष्टी बारीक होते, त्या सुईचं काय व्हायचं ते जाऊ द्या. तुमची दृष्टी बारीक होते कारण तुम्ही लोकांमधले छिद्र शोधायला लागले की तुमची दृष्टी बारीक झालीच म्हणून समजा. तुम्ही दुसऱ्यांचे छिद्र नका शोधू, चांगलं शोधता आलं पाहिजे. मुद्गलांनी आपल्याला ते सांगितलं. सुईमध्ये दोरा होताना आपली दृष्टी बारीक होते. उलट्या बाजूला समुद्राच्या किनारी जाऊन उभे राहा, हिमालयाच्या समोर जाऊन उभे राहा. अहो डोळे असे फाटतात, सोडून द्या. डोळ्याची ताकद संपते तर तोंड फाडून हा म्हणतो वा. तोंड का फाडलं? डोळ्याला एक्सटेन्शन. हे फाडताच येत नाही. आता ताकद संपली कारण मावतच नाही डोळ्यामध्ये.
ज्या क्षणी तुम्ही विशाल गोष्ट पाहायला सुरुवात करता त्या क्षणी तुमची दृष्टीही विशाल होत असते. ज्या क्षणी तुम्ही क्षुद्र गोष्टी पाहायला सुरुवात करता डोळे नाही दृष्टी क्षुद्र होत असते. काय पाहायचं आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून तर रात्री लहान लेकरं झोपत नसली की आई पटकन सांगते लाईट बंद कर म्हणजे तो झोपतो. मला सांगा लाईटचा काय संबंध आहे झोपेशी? काही संबंध नाही. बरं ज्या वेळा पोराला झोप येते तुम्ही लाईट सोडून द्या हॅलोजनमध्ये ठेवा ते झोपते बरोबर. लहान लेकरू झोपते त्याला पंचायत नाही. प्रॉब्लेम मोठ्यांचेच आहेत लहान्यांचे प्रॉब्लेमच नाही आहेत. ते मस्त सुखात आहेत. लहान लेकरू त्याला झोपायचं असेल तर आजूबाजूला तुम्ही बँड वाजवा ते झोपायचं तेव्हा झोपते. आणि त्याला झोपायचं नसेल तर तुमच्या झोपेचा बँड वाजवते. मोठी मजेदार रचना आहे. झोपाई करता अंधार का करावा लागतो त्याचं उत्तर आहे अंधार झाला की डोळे बंद होतात. आणि रात्री अचानक एखाद्या वेळा लाईट लावा बरं. घरामध्ये 5-25 पाहुणे झोपलेले असू द्या त्या खोलीमध्ये सगळे झोपलेले असताना तुम्ही जाऊन फक्त लाईट लावा. त्याच्यातल्या एकालाही तुम्हालाही उठवायचं नसतं पण सगळे उठल्याशिवाय राहत नाही. कारण प्रकाश लागला की डोळे उघडतात. नियम आहे डोळ्यांचा. मग प्रकाशात जर डोळे उघडत असतील तरी एक काम करा. जगातले सगळे प्रकाश जाणार आहेत. किती दिवे लावले तरी एक ना एक दिवस फ्यूज उडणारच आहे. किती सूर्य प्रगटला तरी संध्याकाळी मावळणारच आहे. किती चंद्र आला तरी सकाळी जाणारच आहे. कायम पेटलेला दिवा एकच आहे त्याचं नाव मुद्गल आहे. एकदा हा समोर लावून ठेवा डोळे बंदच होत नाहीत. दृष्टी बंद होत नाही. डोळे कदाचित बंद होतील पण आतली दृष्टी मिळते आणि एकदा ती मिळाली की प्रकाशच प्रकाश असतो. म्हणून तर मास बुद्धी ते हातामध्ये घेऊन उभी असते. आपण तिचं वर्णन पाहिलं. तिच्या हातात ज्योत पात्र आहे. ती प्रकाश दाखवते मुद्गलाच्या प्रकाशात ती भगवंतापर्यंत पोहोचवते. आता तो प्रकाश वापरायचा आहे वर चढायचं आहे. ज्या मार्गाने खाली आलो त्याच मार्गाने. पण खाली येताना वाईटाकडे पाहत पाहत आलो. दृष्टी लहान करत आलो. सुईमध्ये दोरा ओव छिद्र करत पाहत पाहत आलो. आता छिद्र नाही पाहायचे हिमालय पाहायचं आहे. वर जायचं आहे. वर कसं जायचं? पहिल्यांदा पूजन करावं लागतं. त्यांना वक्रतुंड म्हणतात. कारण वाकडेपणा सोडणे हीच पहिली सुरुवात आहे. कपडा वापरायचा असेल तर पहिलं काम काय करता? त्याचं उत्तर आहे प्रेस करून घेता. का? कारण वाकडा असला तर वापरता येत नाही. वाकडा नाही वापरता येत. चुरामुळा वापरता नाही येत. प्रेस करावा लागतो. याचा अर्थ पहिल्यांदा वाकडेपणा सोडावा लागतो. मग पुढच्या गोष्टी. पहिल्यांदा सरळ व्हा नाही का. सरळ व्हा. आणि सरळ व्हा याचा अर्थ जे समोर दिसतंय त्याच्याबद्दल बोला. आपली नेमकी उलटी मगाशी सांगितली तशी अवस्था. आपण समोर नसलेल्यांबद्दल बोलतो म्हणून आपल्याला भगवंताबद्दल बोलावं वाटत नाही. कारण भगवान 24 तास पुढे आहे. कारण तो नाही अशी जागाच नाही. जिकडे पाहाल तिकडे तोच भरलाय. जिकडे पाहाल तिकडे जर तोच भरलेला आहे तर त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे की नाही? आपण त्याच्याबद्दल बोलत नाही. कारण आपल्याला समोर असलेल्याबद्दल बोलायचंच नाही आहे. समोर नसलेल्याबद्दलच बोलायचं आहे. म्हणून आपण माणसं आहोत. संत फक्त आणि फक्त भगवंताबद्दल बोलतात. कारण ते फक्त समोर असलेल्याबद्दल बोलतात. ते माघारच्याबद्दल बोलत नाहीत. जे समोर आहे तेवढ्याबद्दल बोलायचं. दोन मधला हा फरक. त्याला सरळ होणे असं म्हणतात. सरळ व्हा. व्यवहारात व्हा की नका होऊ तो व्यवहारातला विषय आहे. पंचायत आपल्याला व्यवहार लोक सांगतानाच सांगतात वाकड्यात शिरावंच लागतो. किती विकृती आहे हो. सगळ्यात मोठी विकृती तुम्हाला सांगितली मत्सर तशी. त्याच्या पलीकडचा आणखीन विकृतीचा भाग आलाच तर सांगून टाकतो मुद्दाम. आपल्याला वाईटपणावर विश्वास बसणे याच्यापेक्षा मोठी विकृती नाही आहे. व्यवहारात घडलेला प्रकार सांगतो. मुंबईवरून मी निघालो. सकाळी 6 वाजता गीतांजली निघायची. त्यावेळेचा प्रकार. स्नानपूजेकरता आणखीन लवकर उठलो होतो. आरामशीर आता बरं गाडीत जाऊन बसलो. आता करायचं काहीच नाही. आरामशीर वरती जाऊन पोचलो. बर्थवर आरामशीर झोपलो. डोळे लागले. मस्त कानावर स्वर आले. अतिशय गोड आवाज आला. आणि अतिशय गोड आवाज आल्यामुळे माझे डोळे उघडले. मी खाली पाहिलं. एक लहानसं पोरगं आपलं भीक मागायकरता आलं होतं. पण सुंदर गाणं म्हणत होतं. अप्रतिम गाणं. काय आवाज त्याचा. एखाद्या मोठ्या मोठ्या गायकाचा नसेल असा सुंदर आवाजात ते गाणं म्हणत लेकरू आलं. आणि ते आल्यानंतर मी त्याला सहज म्हटलं की ती आवाज मोर्याने तुला अप्रतिम दिलाय. जरा भगवंताचे गाणे म्हणत जा. नाही का. त्या पोराने मला अजब वाक्य सांगितलं. देवाबिवाचे गाणे म्हटले की पैसे भेटत नाहीत म्हणे. धक्कादायक आहे.
पण ते लेकरू होतं, आता त्याची चूक नाही, कारण मोठ्याने बोललं ते ऐकलेलं म्हणतात, ते स्वतःचे डोके थोडं वापरतात, त्या हिशोबात ते बोलून गेलं. पण त्याच्या बोलण्याचा फायदा असा मजेदार झाला की बाकीच्या बसलेले येऊन 3-4 लोकांना विषय मिळाला. नाही का, बाकीचे उरलेले 2-4 बसले होते येऊन, तोपर्यंत प्रवासी त्यांना विषय मिळाला. म्हणे बरोबर आहे, त्याचं देवाचे गाणे म्हणून कुठं पैसा मिळतो का. नाही, मग यांचं सुरू झाली चर्चा. 15-20 मिनटं, अर्धा तास त्यांची चर्चा. त्याच्यातल्या एकाच्या डोक्यात आलं, म्हणे ज्यानी चर्चा सुरू केली तो तर बोलतच नाही, तो वरती झोपलाय मस्त, आपण चर्चा करतोय. मी आपली चर्चा ऐकत होतो, ऐकू येत होतं तर काय करणार, त्या हिशोबात ऐकत होतो. शेवटी एकाने मला हलवलं, म्हणे तुमचा काय मत आहे. म्हटलं तुम्ही सगळेजण अद्वितीय ज्ञानी आहात. आता माणसाची हे मोठी पंचायत आहे, त्याला चांगलं म्हटलेलंही कळत नाही, वाईट म्हटलेलंही समजत नाही. आता याच्यातलं ज्ञानी किती चांगली आहे म्हटलं होतं मी. म्हटलं तुम्ही अफाट ज्ञानी, आता काय बोलू तुम्हाला. नाही म्हणे काहीतरी बोला. मी त्याला मस्त 2-3 नावं सांगितले. म्हटलं जाऊ दे, अध्यात्म वगैरे सोडून दे, वेगळा विषय. कारण माझ्याकडे पाहिलं की पहिले त्याला वाटतं काहीतरी अध्यात्मातलं सांगेल, गेटअप या पद्धतीचा दिसला म्हणजे त्यांनी अध्यात्मच बोललं पाहिजे. लोकांच्या कल्पना पक्क्या बसलेल्या असतात. मी त्याला सांगितलं, म्हटलं अध्यात्म वगैरे जाऊ दे, निदान तुम्हाला 2-4 व्यवहारातली नावं सांगतो. म्हटलं सुरेश वाडकरांचं नाव ऐकलं आहे का. म्हणे काय गोष्टी सांगता. नाही ऐकलं, असं कसं होईल. म्हटलं अजित कडकडेंचं नाव निदान ऐकलं आहे का. म्हणे नाही ऐकलं, असं कसं होईल. म्हटलं हे दोघं जण भगवंताच्या गाण्याशिवाय काही म्हणत नाहीत, आणि यांच्याजवळ जेवढे पैसे येतात तेवढे अख्ख्या रेल्वेचे सगळे भिकारी एका दिवसात मिळवत नाहीत. कोणी सांगितलं भगवंताचं भजन ऐकून आपल्याला. पण आपला विश्वास बसलाय वाईटावर, मोठी अडचण आहे. लोक पटकन म्हणतात, जब सीधी उंगली से घी नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पडती है. तुमचा सगळ्यांचा विश्वास आहे याच्यावर. इथं बसलेल्या सगळ्यांचा विश्वास आहे, जब सीधी उंगली से घी नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पडती है. चला 21व्या दिवशी तुम्हाला सांगतो, काही जरूरत नाही उंगली टेढ़ी करनी की, बरणी गरम भी की जा सकती है. पण आपल्याला बरणी गरम करायचीच नाही आहे, कारण आपल्याला वाकड्यात शिरायची हाऊस नाही का. त्याच्यामुळे सरळ उंगलीने नाही निघालं का आपण उंगली टेढी करायच्या भानगडीत पडतो. उंगली टेढी नका करू, बरणी गरम करा. खूप चांगले मार्ग आहेत जगामध्ये. सुखाने चांगल्या मार्गानेही अप्रतिम जगता येतं, एवढं त्यांनी नक्की मी अनुभवाने सांगू शकतो. सगळ्या सुखाचे साधनं व्यवहारातले, ज्याला ज्याला सुखाचे साधनं म्हणतात ते सगळे भगवंताच्या कृपेने माझ्याजवळ आहेत. मी सांगताना सांगत असतो, मुद्गलाच्या कृपेने कलेक्टरजवळ नसतील अशा सुविधा माझ्याजवळ आहेत. फक्त एकच गोष्ट कलेक्टरची माझ्याजवळ नाही आहे. कोणती. अख्ख्या जिल्ह्याची काळजी. त्याच्या मागं तो ताप आहे, माझ्या मागे नाही आहे. मी सुखात राहू शकतो, काही गरज नाही आहे. चांगल्या मार्गानेही आयुष्यात सुखाने जगता येतं, एवढा निदान विश्वास तर 21 दिवसात घेऊन जा. बाकी सगळं खूप लांबची गोष्ट आहे. वक्र सोडता आलं पाहिजे, वक्र तुंड. पहिला हिशोब सांगितला, वाकडेपणा फेकून देता आला पाहिजे, सरळ मार्गाने जगता आलं पाहिजे. मीच का चांगलं वागायचं असा प्रश्न पडू देऊ नका. मीच चांगलं वागायचं कारण मीच चांगला आहो म्हणून. चांगलं दाखवाय करता नाही वागायचंय, चांगलं सर्टिफिकेट करता नाही वागायचंय, चांगलं कोणीतरी मला चांगलं म्हणावं नाही म्हणून नाही वागायचंय. मी चांगला आहो म्हणून मी चांगला वागतो. साधा हिशोब असला पाहिजे जीवनाचा. इतकाही सरळपणा जर आपल्यात नसेल तर वक्रतुंड कसा पावल. वाकडेपणा तोंडाने उडवून लावता आला पाहिजे. निदान तोंडात तर वाकडेपणा नसला पाहिजे. आपले तोंडच वाईट, सरळ बोलतच नाही, चांगलं बोलतच नाही. वक्रतुंड वेगळ्या अर्थाने होता. पण आपल्याला शास्त्राने सांगितलं, तोंडातला वाकडेपणा निदान सोडा, तोंडातला विचित्रपणा सोडा, समोरच्यांना नावं ठेवणं सोडा. ठेवायचेच असतील नावं, काल सांगितलं तसा उपाय, एक मोठा आरसा घेऊन या, बस पुरेसा आहे. त्याच्यासमोर उभे राहत जा, स्वतःला ठेवत जा. वक्रतुंड पहिला हिशोब. मग एकदा वक्रतुंड झालं, आपण जसे जसे सरळ होतो, सरळ झालो की आपल्याला कळतं, अरे खरंच आपल्या हातात काही नाही आहे. कारण आपली कुठंच ताकद चालत नाही. आणि खरंच चालत नाही, कुठं चालते ताकद. घरात चालत नाही. काय म्हणलं हसल्या कारण त्यांना माहिती आमचीच चालते, तुमची कुठं चालते. म्हणून तर मी इकडं पाहिलंच नव्हतं, इकडंच पाहिलं, पण प्रतिक्रिया बरोबर तिकडून आली नाही का. एकदंत. दुसरी अवस्था कळते, एका मोरयाशिवाय कोणाचीही ताकद नाही.
बाकी सगळ्यांच्या ताकदी निरर्थक आहेत, कारण सगळ्यांच्या ताकदी या तात्पुरत्या आहेत, त्या बाहेरून आलेल्या आहेत, त्या खऱ्या नाही आहेत, लक्षात घ्या. म्हणून एकदंत अवस्था कळते. त्यानंतर आपल्याला बोध होतो की अरे जर आता मला सुखी व्हायचं असेल तर त्या एकदंताला धरलं पाहिजे, कारण शेवटी सगळं तो चालवतोय, माझ्या आतमध्ये राहतोय, मी जे जे काय करतोय त्या सगळ्याचे भोग तर तोच घेतोय. हे आतलं कळणे याला महोदर अवस्था असं म्हणतात. आणि मग हे सगळं सोडून द्यावं वाटतं, कारण जे जे आजपर्यंत संख्येच्या हिशोबात गोळा केलं ते सगळं असंख्य चुका केल्या एवढंच कळतं. आणि मग ती संख्या जेव्हा माणसाची सुटते, एक पकडल्या जातो. तारांच्या बाबतीत सांगितलं होतं, वाद्य वाजवायचं असेल तर शततंतूपर्यंत जावं लागतं. सतार असते, वीणा असते, सगळ्या वाद्यांना नाना प्रकारचे तार. आणि काय डोकं पिकवत बसतात ते बिचारे गायक. ही खुंटी पी, ती खुंटी पी, इकडून ताण तिकडून ताण, त्या तारा लागता लागत नाही. आमची तार बरी, एकच तार नाही का, एक तारी. भजनाला नाही लागत तारा जास्ती, सतारीला खूप तारा. का? कारण ती सतावते, ती सतार नाही का. तिकडचा विषय वीणा नाही का, ज्याच्यातून काही वीणा शिल्लक न राहणे अशी अवस्था होते. व्यवहारात ठीक आहे, तिकडं ते संतूर वाजवा की तुम्ही आणखीन काय तंत्र वाजवायचे असेल ते वाजवा. संसारात सगळ्या नाना प्रकारच्या तारा लागतात. इकडं एक तारी, त्याचे दोन्ही अर्थ सांगितले होते. एकच तार तेवढीच वाजवायची आहे, त्याला सेटही करावं लागत नाही, काही नाही. जी झाली ती झाली, कारण फक्त गजानन 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 एवढंच वाजवायचं आहे, करायचं का बाकीचं. आता एक तार सापडली, ज्यांना एक नेमकी तार सापडत नाही त्यांना खूप लागतात, म्हणून ते खूप तारांचे वाद्य वाजवत बसतात, नाना प्रकारचे हे करतात. आणि गंमत तुम्हाला माहिती आहे का, तारांचा विषयच निघाला म्हणून त्या सगळ्या सतारींना असो की तंबोऱ्यांना असो लावावं लागतं. ते लावणं म्हणजे काय, ऐकून ठेवा. संगीतशास्त्र हा माझा विचार रोजच्या अभ्यासाचा किंवा वापराचा विषय नाही, पण या निमित्ताने वाचून ठेवलं आहे. त्या सगळ्या तारांमधली एक मस्त गंमत तुमच्या लक्षात येईल. सतार असो की तंबोरा असो, त्या कुठल्याही वाद्यामध्ये खरं तर गंधाराची तार नसते, तार असते षडजाची. पण लावायची म्हणजे काय, ती षडजाचीच तार अशी व्यवस्थित ॲडजस्ट करावी लागते की जेव्हा छेडल्या जाते तेव्हा गंधार ऐकू यावा लागतो. त्याला गुप्त गंधार असं म्हणतात. आणि षडजाची तार जेव्हा गंधारात लागते तेव्हा त्याला तंबोरा लागला असं म्हणतात. व्यवहारामधले हे जे षड नाही का, सहा, त्याच्यापासून जो ज, तो जो षडज, त्याचा जेव्हा गंधार लागतो, कारण गंधार हा मोरयाचा आहे, ग गंधाराचं पदच गच आहे. षडजामधून गंधारापर्यंत जावं लागतं. साचा ग वर येऊन पोचणे नाही का, याला तार लागणे असं म्हणतात. एकदा लागली की मग बाकीच्या वाजवायच्या नाहीत, तेवढीच वाजवायची, काम होते नाही का, तेवढी एकच वाजवायची, बाकीच्या करायच्या काय वाजवून. एक तारी, का? कारण तो एक मला तारी, याच्यावरचा विश्वास आपण सांगितला होता. ती अवस्था त्याला महोदर, त्याच्या पलीकडे जाऊन गजानन. कारण आता संख्या सुटल्या, सांख्य सुटलं. एका बाजूला आपण व्यष्टीचा विषय पाहिला होता, दुसऱ्या बाजूला समष्टीचा. हे संपूर्ण विश्व याला असत ब्रह्म असं म्हटलं. यामध्ये शक्ती आहे म्हणून त्याला शक्तीचं स्वरूप सांगितलं. त्याच्या पुढे जाऊन सूर्य स्वरूपापर्यंत जायचं आहे म्हणून शक्तीला लंबोदर म्हटलं, कारण त्याच्यातूनच सगळं येतं, त्याच्यातच जातं. आपण ना येताना काही आणलं ना जाताना काही. त्या सिकंदरनी सांगितलं होतं, जेव्हा मला न्याल तेव्हा त्या माझ्या मृत्यूपेटी जी कराल त्या पेटीला दोन्ही बाजूला 2 छिद्र करा आणि त्या 2 छिद्रातून माझे 2 हात बाहेर काढा. म्हणे का? म्हणे कळलं पाहिजे जगाला. जाताना सिकंदर खाली हात गया, क्या लेके गया, कुछ नहीं लेके गया. येताना आपण येतो मुठ्ठी बांधून, गाणी बिणी म्हणतो, नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुठ्ठी में क्या है, शेवटी कळते काहीच नाही आहे नाही का. लंबोदर पहिली अवस्था शक्ती, मग त्याच्यानंतर सूर्य म्हणजे ज्ञान. शक्तीने गोष्टी मिळत नाहीत, व्यवहारातून सुख मिळत नाही, हे कळणं यालाच ज्ञान म्हणतात. मग व्यवहारातल्या गोष्टी सोडायच्या आहेत. त्या सोडताना मी वारंवार सांगतोय, सोडणे या वाक्याचा अर्थ घरदार सोडून निघून जाणे नाही, कारण त्याचा काही उपयोग नाही. आणि घरदार सोडून निघून जावं मी कोण्या तोंडाने सांगणार, मला अधिकार काय नाही का. सांगणेवाल्याने आपल्या अधिकारात बोलावं की नाही, अनुभव असेल ते बोलावं की नाही. त्या नाथबाबांच्या जीवनातला एक प्रसंग मस्त मला आठवला. नाथांकडे एक महिला आली, ती म्हणाली, बाबा पोरगं गूळ फार खाते, तुम्ही काहीतरी सांगा. नाथ म्हणाले 8 दिवसांनी घेऊन ये.
नाथबाबांकडे ती पुन्हा महिला 8 दिवसांनी आली. 8 दिवसांनी त्या महिलेने सांगितलं, बाबा काहीतरी सांगा. नाथांनी मुलाला मांडीवर बसवलं, गालावून हात फिरवला आणि बेटा गुळ खाऊ नये, चांगला नसतो, सोडून दे. सोडला पोरांनी. एवढं आश्चर्य वाटलं त्या आईला. ती म्हणाली, एवढंच सांगायचं होतं, 8 दिवस आधी नव्हतं सांगता येत का? ती पुन्हा येऊन केव्हा तरी नाथांना भेटली. नाथांना म्हणाली, एवढंच सांगायचं होतं, 8 दिवस आधी काहून नाही सांगितलं? नाथ म्हणाले, बाई कोण्या तोंडाने सांगू, तेव्हा मी गुळ खात होतो. मी तुला कसा सांगू सोड म्हणून? मी तुला तेव्हा सांगू शकतो, बायका पोरं सोडून जा हे सांगण्याचा मला अधिकार नाही, कारण त्यांना घेऊन मी आलोय मोरगावात. मी कोण्या तोंडाने सांगू? हे सोडायचं नसते, सुटतच नसतं. घरदार सोडा असा अर्थ नाही आहे, उलट घरात राहून. म्हणून वारंवार जे सांगितलं, घरदार सोडून हिमालयात जाल आणि तिथं जर घर आठवलं तर हिमालयही गेला आणि घरही गेलं. त्याच्यापेक्षा हिमालयात जाऊन घर आठवण्यापेक्षा घरात राहून हिमालयाचं चिंतन करावं. बायका पोरं सोडायचा अधिकार नाही. मिळवले कशाला? आणले ना त्यांना तुम्ही. आतामध्ये सोडायचा अधिकार नाही. सोडा काही म्हटलं नाही, कारण ते सोडा याचा अर्थ आपण जेव्हा जबरदस्ती सोडतो तेव्हा ते मगाशी म्हटलं तसं तोडणं आहे. त्या तोडण्यात इकडेही जखम आहे तिकडेही जखम आहे. झाडाने जसं पान तोडलं तर मग ते काय झालं पाहिजे? ते सुटलं पाहिजे. सुटलं की मग दुःख नाही आहे. शक्ती असं कळली, सूर्य कळले, हे दोन्ही नश्वर आहे हे कळायचं आहे, सांगायचं नाही, बोलायचं नाही. बायकोचं तुमच्यावर प्रेम नसतं, मुलाचं तुमच्यावर प्रेम नसतं, माणसाचं फक्त माणसावर स्वतःवरच प्रेम असतं. केवढी पंचायत आहे आता हे सांगून तर टाकलं. आणि परवा घरी गेल्यावर पोरगा आमचं तयारीच आहे. त्यांनी आता मी काही सांगितलं, अरे नाही बेटा मी तुला प्रेमाने सांगतो. ते म्हणजे काही सांगू नका, तुम्हीच तर सांगितलं कोणाचं कोणावर प्रेम नसतं. आली पंचायत. ऐकवाय करता नाही, हे समजून घेण्याकरता, आतमधून समजून घेण्याकरता. माणसाचं फक्त स्वतःवर प्रेम आहे. माझ्या स्वतःच्या प्रेमाला बाकीचं जे जे उपयोगी पडतं तेवढ्यावर आपण टेम्पररी प्रेम करतो. ही वस्तुस्थिती आहे. हे समजून घ्यायचं आहे शांतपणे. सांगायचं नाही आणि बोलायचंही नाही आहे. हे समजून आनंदात राहणे ही पुढची हिशोब सांगितला. म्हणून सम अवस्था याचा अर्थ ना शक्ती कामाची आहे, ना सूर्य कामाचा आहे, ना सत्ता कामाची आहे, ना ज्ञान. या गोष्टी समजून घ्यायच्या. मग सूर्य अवस्थेपर्यंत जातो, व्यापक होतो माणूस, त्याला विष्णू म्हणतात. आणि मग शेवटी कळतं हे सगळं फेकून द्यायचं असतं, हे सगळं जाळून टाकायचं असतं. पण जाळायचं म्हणजे कचरा करायचा नसतो, त्याची राख करायची नसते. हे जेव्हा शांतपणे जळतं, जेव्हा यज्ञ स्वरूप जळतं, तेव्हा त्यातून जे निर्माण होतं त्याला भस्म म्हणतात. ते भस्म लावून बसणे याला धूम्रवर्ण असं म्हणतात. असे 8 करून पोचले की तुम्ही 9वे होता. हे 8 विनायक केले की आपण 9वे होतो. मोरया आतला 9वा आहे, बाहेर 8 विनायक आहेत. त्या 8 विनायकांचं पूजन केलं की आतला मोरया 9वा. तुम्ही 8 विनायकांचं पूजन केलं की पूजन करणारे तुम्ही 9वे, आणि 2 9 एकत्र येऊ शकतात. आणि गंमत मस्त आहे, 2 9 एकत्र आले तरी वाढत नाही, 2 9 एकमेकापासून दूर गेले तरी कमी होत नाही. उद्यापासून 9वा मी समजा वणीत पोचलो, माझा एक 9वा इथं मायनस झाली की नाही, 9 मधून 9 काही नाही, 9च. 9 मध्ये 9 मिसळले तरी 9च. पाढा पाहिला होता आपण 9चा. एकदा अशी अवस्था झाली की माणूस पूर्ण होतो. ही जी पूर्ण अवस्था, या पूर्ण अवस्थेला उपनिषदांनी पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते म्हटलं. तशी अवस्था आपल्याला यावी यासाठी ही मुद्गलाची सेवा मोरयाच्या चरणी समर्पित करताना त्याला प्रार्थना करू शांतपणे. गजानन गजानन गजानन.